हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. इतिहासाचे महत्त्वाचे 50 प्रश्न ह्या लेसनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काही महत्त्वाचे 50 प्रश्न त्याची उत्तरं परीक्षे दृष्टीने हा तुम्हाला रिव्हिजन ओरिएंटेड खूप फायदा होईल अशा अनुषंगाने या लेसनची रचना केलेली आहे. क्लासेसचे झालेले पुण्यामधील महत्त्वाचे पेपर याच्या अनुषंगाने आपण ते घेतोय. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे द इंडियन रिफॉर्म असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर या संघटनेची स्थापना केलेले अचूक उत्तर आहे ते म्हणजे केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन कोणत्या समाजाच्या संदर्भात होते? तर ब्राह्मण समाजाच्या संदर्भात होते. तर हे लक्षात असू दे की बऱ्याच लोकांना हे नसतं. तर द इंडियन रिफॉर्म असोसिएशन या संघटनेची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे. आता खाली काय दिलेलं आहे? तीन विधानं दिलेले आहेत आणि त्याच्यावरून ती व्यक्ती ओळखायचं आहे असं विचारलेलं आहे. त्यामध्ये पहिलं विधान आहे की त्यांनी बहुव्यय नावाचं पुस्तक लिहिलं, बेतून स्कूल स्थापन केलं कलकत्त्याला, सोमप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केलं. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ना, तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. आता बऱ्याच लोकांना सगळ्या गोष्टी माहीत असतात, परंतु पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दलच्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर त्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र सोमप्रकाश हे वृत्तपत्र पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुरू केलेलं आहे. दुसरं म्हणजे बहुविवाह नावाचं पुस्तक सुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे, बहुविवाह नावाचं पुस्तक. त्याचबरोबर कलकत्त्याला बेतून स्कूल सुद्धा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनीच सुरू केलेलं आहे. तर हे त्यांच्या मदतीनं त्याचं मदत केलेलं आहे. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दलच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या: बेतून स्कूल, बहुविवाह नावाचं पुस्तक आणि सोमप्रकाश हे वृत्तपत्र. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर प्रश्नामध्ये बदरुद्दीन तय्यबजी यांच्याबद्दलची बरोबर विधानं ओळखायला सांगितलीत. आता मी प्रश्न वाचत बसत नाही, परंतु मी तुम्हाला त्याचं डायरेक्ट उत्तर सांगतो की यांच्याबद्दल बरोबर असणारी ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. बदरुद्दीन तय्यबजी यांनी केलेलं कार्य यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते राष्ट्रीय काँग्रेसचे एकदा अध्यक्ष राहिले होते. दुसरं म्हणजे 1878 मध्ये जो दुष्काळ पडला होता किंवा त्यानंतर जे 1898 मध्ये आलेली साथ, ती कोणती साथ होती? प्लेगच्या साथीत. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी केलेलं कार्य महत्त्वाचं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे 1902 मध्ये ते न्यायाधीश झाले होते आणि हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होते. हे महत्त्वाचं विधान आहे. 1902 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते आणि मान मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले होते. महात्मा गांधीजींनी सुद्धा हरिजन या त्यांच्या वृत्तपत्रामधून त्यांचं कौतुक केलं होतं. काँग्रेसच्या सर्व सभामधील एक महत्त्वाचा नियमित दुवा असं बदरुद्दीन तय्यबजी यांच्याबद्दल गांधीजींनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बदरुद्दीन तय्यबजी यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं झालं तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. 1978च्या दुष्काळातलं काम, 1878च्या दुष्काळातलं काम, 1898 मधील प्लेगच्या साथीमध्ये केलेलं काम आणि 1902 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते आणि ते पहिले भारतीय व्यक्ती होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कोणी कोणी उपस्थिती लावली होती? 1885 ला झालं होतं. तर या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी होते, दिनशा वाच्चा होते, KT तेलंग होते. परंतु सय्यद अहमद खान पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नव्हते. आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आहे की जी पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हजर राहू शकली नव्हती, तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहू शकलेले नव्हते. हे आवर्जून ध्यानात ठेवा. त्यानंतर काही वृत्तपत्र दिले होते आणि त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या. आता हे लक्षात घ्या. आता मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो की वृत्तपत्र कुणाचं आहे आणि काय आहे. पहिलं येतं ते नवयुग वृत्तपत्र. नवयुग वृत्तपत्र हे मुझफ्फर अहमद यांचं आहे. नवयुग वृत्तपत्र मुझफ्फर अहमद. त्याच्यानंतर सोशालिस्ट हे वृत्तपत्र श्रीपाद अमृत डांगे. सोशालिस्ट कार श्रीपाद अमृत डांगे असं म्हटलं जातं. त्यामुळे सोशालिस्ट हे वृत्तपत्र कुणाचं आहे? श्रीपाद अमृत डांगे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे धूमकेतू हे वृत्तपत्र. धूमकेतू हे वृत्तपत्र काझी नजरुल इस्लाम यांचं आहे. धूमकेतू वृत्तपत्र कोणाचं आहे? काझी नजरुल इस्लाम यांचं आहे. त्याच्यानंतर फेनगिर्द ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हे वृत्तपत्र किंवा हे महत्त्वाचं तर मानवेंद्रनाथ रॉय यांचं. मानवेंद्रनाथ रॉय एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे प्रश्न आहे स्वराज्य या वृत्तपत्राबद्दल कोणती विधानं बरोबर आहेत? आणि एकूण 3 विधानं दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर का सांगतोय? कारण अगोदर प्रश्न वाचायचं, त्याचं उत्तर काय आणि त्याचं एक्सप्लेनेशन देत बसलं तर ते वेळ जास्त जातोय. त्यामुळे फक्त डायरेक्ट उत्तर सांगत जाणार आहे मी. स्वराज्य हा वृत्तपत्राबद्दल जर बघितलं, स्वराज्य हे वृत्तपत्र कुणी काढलं होतं? तर शांती नारायण भटनागर
शांती नारायण भटनागर यांनी आपली जमीन व मालमत्ता विकली आणि हे वृत्तपत्र त्यांनी काढलं होतं. स्वराज्य हे वृत्तपत्र नक्की लक्षात ठेवा, वेगळं वृत्तपत्र आहे स्वराज, शांती नारायण भटनागर. दुसरं म्हणजे अलाहाबादवरून हे वृत्तपत्र प्रसारित केलं होत होतं आणि हे वृत्तपत्र कोणत्या भाषेचं होतं तर उर्दू भाषेमध्ये होतं. त्यामुळे स्वराज वृत्तपत्राबद्दल गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे शांती नारायण भटनागर यांनी सुरू केलं, अलाहाबादवरून ते प्रसिद्ध होत होतं आणि कोणत्या भाषेमधून ते वृत्तपत्र होतं तर ते उर्दू भाषेचं वृत्तपत्र होतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे 1894 मध्ये पुण्यामध्ये हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी स्थापन केला. आता याच्यामध्ये दोन ऑप्शन जमलिंग होतात, हिंदू लेडीज सोशल क्लब आणि पुणे म्हटलं, तिसऱ्यांचा होता ऑप्शन डायरेक्ट आपण एलिमेंट करू शकतो, राहतो एक पंडिता रमाबाई का रमाबाई रानडे. परंतु या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रमाबाई रानडे, पर्याय क्रमांक 2. 1894 पुणे हिंदू लेडीज सोशल क्लब झालं होतं. आता पंडिता रमाबाईची उदाहरणं बघायची आहेत एक्सप्लेनेशन, तर ते पुढचाच प्रश्न आहे त्यामुळे तिथंच आपण ते एक्सप्लेन करूया. आता पंडिता रमाबाई यांच्याबद्दलची आपल्याला चुकीची विधानं ओळखायची आहेत. आता त्याच्यामध्ये 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातून चुकीचं विधान कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता पंडिता रमाबाई यांच्याबद्दल सांगितलेलं तर याचं चुकीचं विधान हे तिसरं विधान चुकीचं आहे. पहिले दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे लेडी डफरिन फंड सुद्धा त्यांनी जमा केला होता. त्याचा उद्देश कशासाठी होता की स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा होता. तिसरं विधान चुकीचं का आहे तर कृपा सदन अंधासाठी सुरू केलं असं दिलं नाही. तर हे कृपा सदन अंधासाठी सुरू केलेलं नसून ते पतित स्त्रियांसाठी केलेलं आहे. पतित स्त्रियांसाठी कृपा सदन सुरू केलेलं आहे. अंधासाठी कुठलं सदन सुरू केलं होतं तर ते केलं होतं बातमी सदन. अंधासाठी कोणतं सदन त्यांनी सुरू केलं होतं बातमी सदन. हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कृपा सदन हे पती स्त्रियांसाठी होतं, त्यामुळे पंडित रमाबाई यांच्याबद्दलचं जरूर लक्षात ठेवा. कृपा सदन पती स्त्रियांसाठी, बातमी सदन अंधासाठी, एवढं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ. पुढचा प्रश्न आहे ब्राह्मण समाजाच्या संदर्भातला आणि 2 विधानं दिले त्यांनी, दोन्ही विधानापैकी त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ब्राह्मण समाजाच्या संदर्भात. ब्राह्मण समाजाची 2 विधानं दिलेत आणि कोणतं विधान बरोबर ते ओळखायला सांगितलं होतं. तर ह्याच्यामध्ये फरक काय आहे तर ब्राह्मण समाज ऑफ इंडिया आणि आदी ब्राह्मण समाज याच्या कोणतं मागणं होतं त्याच्याबाबत. आता ब्राह्मण समाजाबाबत दिलेली जी दोन्ही विधानं आहे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधानं सुद्धा बरोबर आहे. ब्राह्मो धर्म हाच हिंदू धर्म आहे असं कोणाचं म्हणणं होतं तर हे ब्राह्मण समाज ऑफ इंडिया यांचं म्हणणं होतं. ब्राह्मण समाज ऑफ इंडिया आणि आदी ब्राह्मण समाजाचं म्हणणं काय होतं तर ब्राह्मो धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. तर आधीचं काय होतं की हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे असं म्हणणं होतं आणि जे ब्राह्मण समाज ऑफ इंडियाचं म्हणणं होतं ब्राह्मो धर्म हाच काय हे हिंदू धर्म आहे. त्यामुळे याचे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2 विधानं दिलीत आणि ती विधानांपैकी आपल्याला अयोग्य विधान असलेलं ओळखायला सांगितले. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही नाही, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. असं आहे. तर पहिलं विधान होतं ते म्हणजे राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन कुठं झालं तर 1936ला फैजपूरला झालं. तर ते विधान बरोबर आहे. आणि फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनामध्ये फैजपूरच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूने काय केलं, जी समाजवादी तत्वप्रणाली आहे त्याच्यावर श्रद्धा दर्शवली होती आणि वर्ग संघर्षाची संकल्पना अमान्य केली. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की तुम्हाला 1936 ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन फैजपूरला झालं, महाराष्ट्रात अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि समाजवादी तत्वप्रणालीवर श्रद्धा दाखवली होती त्यांनी तिथल्या अध्यक्षीय भाषणामध्ये. वर्ग संघर्षाची संकल्पना अमान्य झालेली होती. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे खालील पैकी योग्य विधानं ओळखायच्या 3 विधानं दिलीत. आता ह्याचं जर तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर सांगतो, याचं अचूक उत्तर आहे आणि ब बरोबर आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, परंतु तिसरं जे विधान आहे तर तिसरं विधान हे चुकीचं आहे. असं का तर ते सांगतो. पहिल्यांदा लक्षात घ्या की हे सगळं विधान सरोजिनी नायडू यांच्या संदर्भामध्ये. सरोजिनी नायडू यांनी जिनांचं वर्णन काय केलेलं होतं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दूत असं त्यांनी केलं होतं. बॅरिस्टर जिना जे होते त्यांचं वर्णन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत केलं होतं. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर सरोजिनी नायडू यांनी जो सरकारने दिलेला कैसर ए हिंद हा किताब, जी जालियनवाला बाग हत्याकांड झाली त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारला निषेधार्थ परत केला होता. टागोर यांनी पदवीचा आपल्या सर या पदवीचा सुद्धा त्याग केला होता त्या काळी. तर सरोजिनी नायडूंनी केसरी हिंद ही सुद्धा पदवी जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला परत केली होती. तो सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघितलं तर 1925 मध्ये कलकत्ता येथील अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून सरोजिनी नायडू यांची निवड झाली होती. तर याचं विधान चुकीचं आहे. याचं रिझन काय आहे तर सरोजिनी नायडू यांची 1925ला काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या हे विधान बरोबर आहे, परंतु कलकत्त्याला ते अधिवेशन नसून कानपूरला होतं.
कुठं होतं अधिवेशन? ते कानपूरला. कानपूर 1925 कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्षा सरोजिनी नायडू होत्या आणि सरोजिनी नायडू पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ठरल्या होत्या काँग्रेसच्या. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होते असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे 1917ला जे कलकत्त्याचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये ॲनी बेझंट अध्यक्ष झाल्या होत्या. तर त्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आणि पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या तर त्या सरोजिनी नायडू होते. 1925चा कानपूर येथील अधिवेशन हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपलं पुढचं विधान आहे, दिलेल्या विधानामधून आपल्याला अयोग्य असलेलं विधान ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मी डायरेक्ट सांगून टाकतो. आता लक्षात घ्या, पहिलं विधान होतं दुष्काळासाठी जॉन कॅम्पबेल समिती किंवा कॅम्पबेल असे म्हटलं जातं, ही समिती व्हाईसरॉय जॉन लॉरेन्सच्या काळामध्ये नेमण्यात आलेली होती. आता जॉन लॉरेन्स हे विधान बरोबर आहे का तर बरोबर आहे, कारण जॉन लॉरेन्सचा जर कार्यकाळ तुम्ही बघितला तर तो कार्यकाळ आहे 1864 ते 1869. 1864 ते 1869 हा जॉन लॉरेन्सचा कार्यकाळ आहे आणि जो कॅम्पेबेल आयोग नेमण्यात आला होता तर तो 1866-67 मध्ये नेमण्यात आलेला होता. कॅम्पेबेल आयोग कधी होता? 1866-67 मध्ये. कशासाठी नेमण्यात आला होता? जो ओडिसा प्रांतामध्ये जे दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला हा कॅम्पेबेल आयोग होता. तर त्यामुळं 1864 ते 69 या काळामध्ये जॉन लॉरेन्सच्या काळामध्ये कॅम्पेबेल आयोग आलेला होता. हे विधान बरोबर आहे. दुसरं महत्त्वाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं तर इंग्रजांच्या काळामध्ये आलेले दुष्काळ आयोग ते क्रमानं कसं लक्षात ठेवायचं तर याच्या अगोदर पहिला आला होता 1860ला कर्नल स्मिथ आयोग, 1866-67 मध्ये होता तो कॅम्पेबेल आयोग, 1876-78 मध्ये आला होता रिचर्ड स्टॅची आयोग, 1896-97 मध्ये आला होता सर लायन आयोग किंवा लॅल आयोग असं म्हटलं जातं, 1899 ते 1900 मध्ये होता सर मॅकडोनाल्ड आयोग. ते ट्रिक होती सिक स्ट्रॅची लायन माकडाकडून असं होतं. सिक सी म्हणजे स्मिथ, त्यानंतर क म्हणजे कॅम्पेबेल, सिक स्ट्रॅची मग रिचर्ड स्टॅची, लायन माकडाकडून, माकड म्हणजे मॅकडोनाल्ड असं केलं होतं. इंटरेस्टिंग ट्रिक होती. पण त्यातलं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळात झालेला 1866 मध्ये कॅम्पेबेल आयोग ओडिशा प्रांतातील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी. त्यामुळे पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे. दुसरं विधान सर्वप्रथम भारतात जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली, ते सुद्धा विधान बरोबर आहे. आणि लॉर्ड मेयोलाच काय म्हटलं जातं तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. लॉर्ड मेयोची जर कारकीर्द बघितली तर ती तुम्हाला 1869 ते 1872 या काळामध्ये पाहायला मिळते. कारण त्यानं एक्झॅक्टली डेट जर बघितली तुम्ही तर एक्झॅक्टली डेट आय थिंक 14 डिसेंबर 1870, 14 डिसेंबर 1870. ओके, 14 डिसेंबर 1870ला आर्थिक विकेंद्रीकरणाचं विधेयक पास केलं होतं, म्हणजे जे प्रांतिक स्वायत्ततेची सनद आपण थोडक्यात म्हणतो ती. 1872 मध्ये पहिली जनगणना झाली. यांच्याच काळामध्ये लॉर्ड मेयोच्याच काळामध्ये ज्या वहाबी चळवळ असेल, कुका चळवळ असेल या सगळ्या क्रियाशील झाल्या होत्या आणि त्यांचा मृत्यू अंदमान येथे शेर अलीने त्यांचा खून केला होता 1872 मध्ये. त्यामुळे लॉर्ड मेयोबाबत ह्या दोन गोष्टी लक्षात असू द्या. दुसरं म्हणजे आपल्या इथं सांगायचं झालं ते जॉन लॉरेन्स ज्या 1864 ते 69चा कार्यकाळ होता तर त्यांनी पंजाब अवधसाठी टेनन्सी ऍक्ट मंजूर केले होते. दुसरं म्हणजे दुष्काळ आयोग नेमलेला कळालं. जलसिंचन खाते सुद्धा यांच्याच काळामध्ये तयार झालेलं, जलसिंचन खातं आणि पाटबंधारे खातं. हे जलसिंचन खातं तयार करून त्याच्यावर प्रमुख त्यांनी कोणाला बसवलं होतं तर रिचर्ड स्टॅची या तज्ज्ञाची त्या जलसिंचन खात्यावर प्रमुख म्हणून नियुक्ती केलं होतं. पाटबंधारे खाते सुद्धा या सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळातच झालेलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिमला हे उपराजधानीचं ठिकाण हे सुद्धा सर जॉन लॉरेन्स यांच्याच कार्यकाळात झाले, हे ध्यानात आवर्जून ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या व्हाईसरॉयच्या कार्यकाळात झाली? आता याचं डायरेक्ट उत्तर आहे एकदम सिंपलचं, तर ते उत्तर आहे लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीन काय आहे त्याचं उत्तर आहे. आता लॉर्ड डफरीन यांचा कार्यकाळ जर बघितला तुम्ही तर लॉर्ड डफरीन यांचा कार्यकाळ आहे 1884 ते 1888 हा कार्यकाळ डफरीन यांचा आहे. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सुद्धा यांच्याच काळात झालेली आहे. 1886 साली त्यांनी चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती. 1887 साली पंजाब कुळ कायदा संमत केला होता. डफरीन यांच्या ज्या पत्नी होत्या तर त्यांनी लेडी डफरीन फंड सुरू केला होता, जे भारतातल्या स्त्री आहेत त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा फंड म्हणून ज्याला ओळखलं जातं तो केला होता. तिसरं बर्मा युद्ध सुद्धा लॉर्ड डफरीनच्याच काळामध्ये झालेलं होतं. त्यामुळे लॉर्ड डफरीन यांच्या
कार्यकाळात लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती चार्ल्स अचिसन यांच्या अध्यक्षतेखाली. पुढचं विधान आहे, दिलेल्या 2 विधानांमधून आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. याचं अचूक उत्तर सांगतो, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. का चुकीचा आहे पहिला ऑप्शन? तर पहिला ऑप्शन आहे की लॉर्ड कर्झनला स्थानिक स्वराज संस्थेचा जनक असं म्हटलं जातं. तर लॉर्ड कर्झनला स्थानिक स्वराज संस्थेचा जनक म्हटलं जात नाही, तर तो रिपन आहे. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं. रिपन यांची कारकीर्द जर तुम्ही बघितली तर ती तुम्हाला 1880 ते 1884 या कार्यकाळामध्ये त्यांची कारकीर्द आहे. रिपन यांच्या काळात झालेला पहिला महत्त्वाची घटना म्हणजे एक 1881चा फॅक्टरी ॲक्ट, की ज्याच्या अंडरमध्ये 7 वर्षापेक्षा जी कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी होती. त्यांनी जानेवारी 1882 मध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट जो होता तो सुद्धा रद्द केला होता. त्याच्यानंतर 1882 मध्ये जे प्राथमिक शिक्षणाच्या विचारार्थ त्यांनी विल्यम हंटर कमिशन नेमलं होतं, की त्याला भारतीय शिक्षण आयोग असंही म्हटलं गेलं होतं. 18 मे 1882 स्थानिक स्वराज संस्थेचा कायदा केला होता. त्यानंतर इल्बर्ट विधेयक त्यांच्याच काळात आहे. 2 फेब्रुवारी 1883 साली इल्बर्ट विधेयक, 2 फेब्रुवारी 1883 इल्बर्ट विधेयक त्यांच्याच काळामध्ये मंजूर झालं. त्यानुसार जे भारतीय न्यायाधीश होता त्यांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला होता. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रमेशचंद्र मित्तर यांची नियुक्ती झाली होती. ती सुद्धा त्यांच्याच काळामध्ये झाली होती आणि ती पहिली व्यक्ती ठरली होती. याच्या अगोदरचे जे व्हाईसरॉय होते ते होते लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन यांनी ना 1879 साली ना स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट पास केला होता. त्यानुसार जे परीक्षेची कमाल मर्यादा होती ना ती 21 वरून 19 केली होती. जी मर्यादा त्यांनी कमी केली होती ना ती त्यांनी वाढवली. म्हणजे नागरी सेवा परीक्षेची जी मर्यादा 19 वरून 21 कोणी केली तर ती रिपन यांनीच केलेली आहे. त्यामुळे रिपन यांच्या बाबतच्या या गोष्टी मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर दुसरे जे विधान आहे ते बरोबर आहे. पोलीस खात्यामधील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी लॉर्ड कर्झननं 1902 मध्ये अँड्रू फ्रेझर समिती नेमली. तर हे बरोबर आहे. लॉर्ड कर्झननं पोलीस खात्यामध्ये जे गैरकारभार किंवा अकार्यक्षमता आहे त्याच्यासाठी अँड्रू फ्रेझर समिती नेमलेली होती. लॉर्ड कर्झन यांचा जो कार्यकाळ तुम्ही नीट पाहिला तर लॉर्ड कर्झन यांचा कार्यकाळ सांगतोय 1899ला ते व्हाईसरॉय म्हणून भारतात आले होते. ते 1905 पर्यंत त्यांनी आपली कारकीर्द गाजवलेली. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे भारतीय चलन कायदा आल्या पहिल्यांदा 1899ला भारतीय चलन कायदा संमत केला आणि भारतासाठी जे सुवर्ण परिमाण त्याचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. त्यानंतर 1900 मध्ये कलकत्ता महापालिका विधेयक मंजूर केलं. बरीचशी निर्बंध आणण्यात आलेले होते. मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला दुष्काळ आयोग हा सुद्धा कर्झननंच नेमलेला आहे. दुसरं म्हणजे सिमला येथे शिक्षण परिषद घेतली. रॉयल नेव्हीची स्थापना 1901 मध्ये केलेल्या. वायव्य सरहद प्रांताची निर्मिती सुद्धा लॉर्ड कर्झनच्याच काळामध्ये झालेली आहे. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेला 2-3 महत्त्वाचे आयोग, त्यातलं पहिलं महत्त्वाचं म्हणजे अँड्रू फ्रेझर. 1902 मध्ये अँड्रू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस खात्यातले जे अकार्यक्षमता असेल किंवा भ्रष्टाचार याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी कर्झन यांनी 1901 मध्ये एक समिती नेमली होती. त्या समितीचं नाव होतं रॉबर्टसन. थॉमस रॉबर्टसन आयोगाची स्थापना करण्यात आली होती 1901 मध्ये. कशासाठी? ते रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी. आणि या शिफारशीनुसारच ना 1905 मध्ये जेव्हा त्यांचा कार्यकाळ संपत आला होता त्याच्या अगोदर त्यांनी भारतामध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. रेल्वे बोर्डाची स्थापना हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर फाळणीची मूळ संकल्पना असेल किंवा फाळणी हे सगळ्या गोष्टी त्यांच्याच काळात आहे. लष्करी अधिकाऱ्यासाठी क्वेटा येथे प्रशिक्षण केंद्र हे सुद्धा त्याच काळात झालेलं आहे. त्यामुळं लॉर्ड कर्झन यांच्याबद्दलचे एवढी जरी माहिती माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या विधानामधून आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे आणि याचं अचूक उत्तर आहे की कोणतेही विधान चुकीचं नाही. म्हणजे वरीलपैकी एकही नाही, सगळी विधानं बरोबर आहेत. विधान कशा संदर्भात आहे तर लॉर्ड माउंटबॅटन आणि भारताचं स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल. तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि इंग्रज सरकारचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणलं की ते लॉर्ड माउंटबॅटनच आहेत. जून 1948 पर्यंत स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यांच्यानंतर श्री राजागोपालाचारी किंवा त्यांना आपण चक्रवर्ती राजागोपालाचारी म्हणतो, स्वतंत्र भारताचे दुसरे आणि शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यामुळे हे दोन्ही विधानं किंवा दिलेली तिन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या विधानामधून आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. अचूक उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला कोणी पहिल्यांदा? तर सुरुवात केलता लोकमान्य टिळक यांनी. आणि हा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम विरोध कोणी केलेला आहे तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी विरोध केला होता. आणि त्यांनी एक लेख लिहिला होता. ते लेखाचं नाव होतं गणेशाला रस्त्यावर आणू नका. काय लेख लिहिला होता? गणेशाला रस्त्यावर आणू नका. त्यामुळे दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या विधानामधून आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत. तर तो विधान कशा संदर्भात आहे तर मुस्लिम लीगनं केलेले मुक्ती दिन
त्याच्या संदर्भातला आहेत आणि ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. पहिलं लक्षात ठेवा की मुस्लिम लीगनं मुक्ती दिन किंवा आभार दिन म्हणून कधी साजरा केलाय, तर तो 22 डिसेंबर 1939ला मुक्ती दिन किंवा आभार दिन म्हणून साजरा केला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा जस्टिस पार्टीचे व्ही रामास्वामी अय्यर यांनी सुद्धा हा दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला आहे. त्यामुळे मुस्लिम लीगनं मुक्ती दिन किंवा आभार दिन कधी साजरा केला, तर 22 डिसेंबर 1939. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अयोग्य विधान ओळखायचं आहे. ऍक्च्युली या प्रश्नामध्ये दोन्ही विधानं बरोबर आहेत. पहिलं विधान होतं ते म्हणजे भारतीय इतिहासामधल्या ज्या आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी प्रथम दादाबाई नौरोजी यांनी केली, संपत्तीचं निसारण, ते बरोबर आहे. दुसरं म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचं एक पुस्तक आहे, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. लक्षात ठेवायचं, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हे पुस्तक कोणाचं आहे, तर न्यायमूर्ती रानडे यांचंच आहे, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. पुढचा प्रश्न आहे दादाबाई नौरोजी यांच्याबद्दलचं अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर याच्यातलं अयोग्य विधान आहे ती पर्याय क्रमांक 2चा अयोग आहे, कारण त्यांनी 2 वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. तर दादाबाई नौरोजी यांनी 2 पेक्षा अधिक वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवले. कोणत्या कोणत्या वर्षी त्यांनी अध्यक्षपद भूषवले, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1897 मध्ये जी आलेली वेल्बी कमिशन होती, या वेल्बी कमिशन समोर साक्ष देणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर ते दादाबाई नौरोजी होते. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 1866 मध्ये त्यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन केली होती. हे विधान बरोबर आहे का, तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. 1866ला लंडन ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना, राजकीय संघटना दादाबाई नौरोजींनी स्थापन केलेली होती. त्यानंतर पुढचं विधान आहे की सायमन कमिशन बद्दल योग्य विधान ओळखायचे. तर याच्यातली पहिली दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजे पहिलं आणि दुसरं विधान दोन्ही विधानं बरोबर आहेत. काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पारित केला, बरोबर आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या निर्णयाला पाठिंबा कोणी दर्शवला, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा त्यावेळी पाठिंबा दर्शवला होता. आणि तिसरं विधान काय आहे की युनियनिस्ट पार्टी किंवा जस्टिस पार्टी यांनीही सायमन कमिशनला विरोध केला. तर हे विधान चुकीचं आहे, त्यांनी विरोध केलेला नाहीये. युनियनिस्ट पार्टी आणि जस्टिस पार्टी यांनी सायमन कमिशनला विरोध केला नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं विधान आहे की आपल्याला अयोग्य विधान ओळखायला सांगितले. अचूक उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. आता याच्यातल्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ती व्यक्ती एक महत्त्वाची आहे लेडीज, ती म्हणजे अवंतिकाबाई गोखले. 1930 मध्ये जो मिठाचा सत्याग्रह झाला, त्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये गांधीजी बरोबर 2 महिला होत्या. त्यातली पहिली महत्त्वाची महिला आहे ती म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय आणि दुसरी महिला आहे ती म्हणजे अवंतिकाबाई गोखले. कमलादेवी चट्टोपाध्याय आणि अवंतिकाबाई गोखले 1930चा जो मिठाचा सत्याग्रह झाला त्यामध्ये गांधीजींच्या सोबत होत्या. त्यानंतर महात्मा गांधीजींचे जीवनचरित्र मराठीमधून अवंतिकाबाई यांनी लिहिलं होतं, त्याचं नाव आहे गांधीजींचं जीवन. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे अवंतिकाबाई गोखले हे यांच्याबद्दल ह्या 2 गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे की 3 दिलेली विधानापैकी अचूक विधान ओळखायला सांगितलेत. त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पहिलं लक्षात घ्या, मार्च 1925ला विठ्ठलभाई पटेल केंद्रीय मंत्रिमंडळ कायदेमंडळाचे अध्यक्ष झाले. विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल आणि विठ्ठलभाई पटेल हे वेगळे आहेत, लक्षात घ्या. विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय कायदेमंडळाचे अध्यक्ष झाले. दुसरं म्हणजे स्वराज्य पार्टीची स्थापना झाली होती. तर ध्येय काय होतं, तर साम्राज्य अंतर्गत स्वराज. हे सुद्धा विधान बरोबर आहे. 1923-24 मध्ये विठ्ठलभाई पटेल बॉम्बे कॉर्पोरेशनचे सुद्धा अध्यक्ष झालेले होते. म्हणजे बॉम्बे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष 23-24 मध्ये, मार्च 1925 मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे अध्यक्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे 24 नोव्हेंबर 1919ला भरलेले जे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अध्यक्ष, तर ते महात्मा गांधी होते. कोण होते, महात्मा गांधी होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या 3 विधानामधून आपल्याला काय करायचं आहे, अचूक विधान ओळखायचं आहे. तर 3 विधानं दिली ते लक्षात घ्या. तर याचं जे अचूक उत्तर आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं आणि तिसरं विधान बरोबर आहे. आता लक्षात काय ठेवणं गरजेचं आहे, सप्टेंबर 1920 मध्ये राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथील अधिवेशनात गांधीजींनी असहकाराचा ठराव मांडला असं दिलेलं आहे. तर ते विधान चुकीचं आहे. दुसरं लक्षात काय ठेवायचं आहे की सप्टेंबर 1920ला जे अधिवेशन झालं तर ते राष्ट्रीय काँग्रेसचं विशेष अधिवेशन होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. त्याच्यानंतर डिसेंबर 1920ला काँग्रेसचं आणखी एक अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये ठराव जो होता, असहकाराचा ठराव कोणी म्हटलाय, तर चित्तरंजन दास यांनी असहकाराचा ठराव मांडला होता. कोणी मांडला होता डिसेंबर 1920च्या अधिवेशनामध्ये, चित्तरंजन दास यांनी त्या
तो ठराव मांडलेला होता, हे लक्षात असू द्या. आणि ठरावाला सहमती सगळ्यांनीच दिलेली आहे, बिपिनचंद्र पाल, आणि बेझंट म्हणजे खापट या सगळ्यांनी. त्यामुळे लक्षात असणं ठेवणं गरजेचं आहे की सप्टेंबर 1920ला अधिवेशन झालं होतं, त्याच्यानंतर डिसेंबर 1920ला परत अधिवेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रौलट कायद्याच्या वेळी गांधीजी बरोबर टिमटिमे यांनी मुंबईच्या सत्याग्रहाचं आंदोलन नेतृत्व केलं. तर त्याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे चंपारण्य सत्याग्रहाच्या संदर्भात. चंपारण्य सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातून 2 महिला गेल्या होत्या. त्या 2 महिला कोणत्या होत्या? त्याच्यामध्ये तुम्हाला परत लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वैश्यपायन. अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वैश्यपायन या 2 महिला चंपारण सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या होत्या. आणि अवंतिकाबाई गोखले म्हणजे जो मिठाचा सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये गांधीजींच्या बरोबर त्या होत्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो विनायक दामोदर सावरकरांच्या बाबतीत आहे. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. लंडनच्या वास्तव्यात असताना सावरकरांनी शिखांचा इतिहास लिहिला होता, परंतु तो प्रसिद्ध झाला नाही. बरोबर आहे. सावरकरांची 1924 मध्ये 2 अटीवर मुक्तता करण्यात आली. ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानबद्ध राहतील आणि 5 वर्ष ते राजकारणामध्ये सहभागी होणार नाहीत. ते सुद्धा बरोबर आहे. त्यांनी पतित पावन मंदिर बांधलं, ते सुद्धा बरोबर आहे की अस्पृश्यांना मंदिर प्रवेश असल्यामुळे त्यांनी भागोजी शेटकीर या दानशूर सद्गृहस्थाकडून हिंदू धर्मासाठी प्रवेश असलेलं पतित पावन मंदिर त्यांनी बांधलेलं होतं. त्यामुळे सावरकरांच्या बाबतीत असलेली तिन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यानंतर फैजपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचं बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. आता फैजपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कोणतं विधान सत्य नाही असं म्हटलंय, तर पहिलं विधान सत्य नाहीये. इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते 49वे अधिवेशन होतं. आता तुम्हाला जर याचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा की फैजपूर येथील अधिवेशन काँग्रेसचं कितवं अधिवेशन होतं. तुम्ही स्वतः मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. ग्रामीण भागातलं ते पहिलं अधिवेशन होतं, बरोबर आहे. जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते, ते सुद्धा बरोबर आहे. आणि या अधिवेशनाचे जे स्वागत समिती आहे त्याच्या सचिव पदाची जबाबदारी धनाजी नाना चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली होती, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर दिलेल्या विधानामधून योग्य विधान ओळखायचे, त्याचं उत्तर आहे अ आणि ब. दादाबाई नौरोजी आणि तर्खडकर यांनी म्हटलं होतं की भारताचं जे आर्थिक शोषण ब्रिटिश करत आहेत आणि त्यातला भारताचा जो वार्षिक उत्पन्नातला मोठा हिस्सा आहे तो ब्रिटनकडे जातोय. दुसरं, न्यायमूर्ती गोखले यांनी सुद्धा म्हटलं होतं की भारतीय जनता कराच्या ओझ्याखाली वाकलेली आहे. त्यानंतर तिसरं विधान दिले होते की रानडे यांनी ड्रेन थेरी हा ग्रंथ लिहिला. तर रानडेंनी तो लिहिलेला नाहीये. कोणी लिहिलाय ते सुद्धा तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे की अयोग्य विधान ओळखायला सांगितले. तर त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विधान क्रमांक 2. मॉन्टेगो चेम्सफोर्ड या कायद्यावर महात्मा गांधीजींनी जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे असं म्हटलं होतं, तर हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर 1919चा जो कायदा तयार झाला तर त्याला लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मदत कोणी केली होती, तर भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केली होती, ते बरोबर आहे. आणि 1919च्या कायद्यानुसार व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये 6 पैकी 3 सदस्य भारतीय असतील, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली, तर त्याचं उत्तर आहे कलकत्ता. कुठलं उत्तर आहे? कलकत्ता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या विधानामधून अयोग्य विधान ओळखायचं आहे. कोणतंच अयोग्य विधान नाही, वरीलपैकी एकही नाहीये. फेडरल कोर्टाची स्थापना कधी झालेली आहे, तर 1 ऑक्टोबर 1937, विधान बरोबर आहे. आणि या फेडरल कोर्टाचंच रूपांतर सुप्रीम कोर्टामध्ये झालं 26 जानेवारी 1950ला. लक्षात असू द्या, फेडरल कोर्टाची स्थापना 1 ऑक्टोबर 1937 आणि याचं रूपांतर 26 जानेवारी 1950ला सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे की 1935च्या कायद्याबद्दल विविध व्यक्तींनी मते मांडली होती, त्यातलं बरोबर. त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एक प्रबळ ब्रेक्स असलेलं मात्र इंजिन नसलेलं मशीन 1935 नेहरू. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की जे इंग्रजांच्या काळात झालेले कायदे होते म्हणजे 1909चा कायदा, 1935चा कायदा, 1919चा कायदा आणि 1892चा कायदा. तर हे लक्षात का ठेवायचं, तर 1909च्या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. 1909च्या 1919च्या कायद्यानं शिखांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. 1935च्या कायद्यानं जे बाकी राहिलेले लोक होते म्हणजे भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन संघ यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. 1892चा कायदा का फेमस आहे, तर तो संमती वयाचा कायदा म्हणून त्याला सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, 1909 मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, 1919 शिखांना स्वतंत्र मतदारसंघ, 1935 ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियनना स्वतंत्र मतदारसंघ. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे की दिलेल्या विधानामधून योग्य विधान ओळखायचे आहेत. तर 1833च्या कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला, बरोबर आहे. 1892च्या कायद्याने चर्चा व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार बहाल करण्यात आले, ते सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत.
आता दिलेल्या विधानामधून सर्व विधान योग्य विधान ओळखायला सांगितले. अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पहिलं म्हणजे लॉर्ड एल्फिन्स्टन. लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी मौजेवारी ही पद्धत सुरू केली होती, मुंबई प्रांतामध्ये लागू करायची होती. त्यांनी कॉर्नवॅलिस आणि मनरो यांच्या प्रचलित पद्धती नाकारल्या आणि लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी जमिनीची उत्पादकता लक्षात घेऊन शेतसारा आकारण्याचा नियम तयार केला होता. तर लॉर्ड एल्फिन्स्टन यांना मुंबईमध्ये कोणती पद्धत लागू करायची होती, तर मौजेवारी. याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे उत्तर भारतातील जमीन बंदोबस्ताचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर मार्टिन वर्ड आहेत. उत्तर भारतातले जमीन बंदोबस्ताचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर मार्टिन वर्ड यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर जोड्या लावाचा एक प्रश्न होता, तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो त्याचं. 1852 म्हटलं की तार विभागाची स्थापना. 1853 म्हटलं की पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू झाली. 1854 पोस्ट कायदा आला आणि 1856 विधवा पुनर्विवाह कायदा आला. लक्षात घ्या, 1852 तार विभाग, 1853 पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे, 1854 पोस्ट कायदा, 1856 विधवा पुनर्विवाह कायदा. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लॉर्ड डलहौसी बद्दल अयोग्य विधान ओळखायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य आहे. पहिला क्रमांक का बरोबर आहे, तर त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असं म्हटलं जातं. सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना सुद्धा लॉर्ड डलहौसीच्याच काळात झाली आहे. डलहौसीनं काय केलेलं होतं, जे बंगाल तोफखान्याचं जे मुख्यालय होतं ना, तर ते कलकत्त्यावरनं मेरठमध्ये हलवलं होतं, हे लक्षात असू द्या. आणि त्यांनी सैन्यात इंग्रजांची संख्या कमी केली व भारतीयांची संख्या वाढवली. तसं नाहीये, इंग्रजांची संख्या त्यांनी वाढवलेलीच होती डलहौसीनी. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं. पुढचा प्रश्न आहे की योग्य विधान ओळखायचे, तर याचं अचूक उत्तर आहे तिन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे ब्रिटिश सरकारनं रॉबर्टसन कमिटी हिंदुस्थानातल्या दळणवळणाच्या विकासासाठी स्थापन केली होती आणि त्याच्यानुसारच 1905 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली. ते बरोबर आहे, ऑलरेडी मी अगोदरच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. महाराष्ट्रात मुंबई सरकारनं लोहमार्गाची उभारणी व जमीन संपादन याच्यासाठी लेफ्टनंट प्रेस्किट यांच्या अंडरखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली, प्रेस्किट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला आणि कोठे, तर तो दाखवला होता लॉर्ड कॅनिंग यांनी अलाहाबादला. लॉर्ड कॅनिंग यांनी अलाहाबादला तो राणीचा जाहीरनामा वाचून दाखवलेला होता. त्याच्यानंतर भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबाबत लक्ष्मी विलायतेत चालली असं कोणी म्हटलेलं आहे, तर लोकहितवाद्यांनी म्हटलेलं आहे. कोणी म्हटले, लोकहितवादींनी ते म्हटलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डलहौसीच्याच काळातला, डलहौसीच्या काळात झालेली विधानं. तर आता याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पहिलं महत्त्वाचं म्हणजे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा जो साम्राज्य होता त्याच्या पश्चिम भागामध्ये विस्तार जास्त झाला होता. आणि दुसरं त्यांनी काय केलं होतं, तर सैन्यामध्ये 3 रेजिमेंटची भर घातली होती लॉर्ड डलहौसीनं. दुसरं म्हणजे व्यापारासाठी त्यांनी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केलेला होता. आणि लॉर्ड डलहौसीला भारतामध्ये विद्युत तारेचा प्रारंभ करता असंही म्हटलं जातं. हेही लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. लॉर्ड डलहौसीनं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत भारतामध्ये, बांधकाम खात्यापासून सर्व. तर हे विद्युत तारेचा प्रारंभ करता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लॉर्ड डलहौसी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की योग्य विधान ओळखायचे आहेत, वरीलपैकी दोन्ही बरोबर आहेत. मुळशी सत्याग्रहामधले पहिली सत्याग्रही कोण, तर शंकरराव देव. आणि हा सत्याग्रह 1921 ते 24 या कालखंडात चालला, त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत. दादासाहेब खापर्डे हे टिंबटिंब येथील होमरूल लीगचे सक्रिय कार्यकर्ते होते, तर त्याचं अचूक उत्तर आहे, तर ते उत्तर आहे अमरावती. दादासाहेब खापर्डे कोणते होमरूल लीगचे कार्यकर्ते होते, तर अमरावतीमधले. आणि याचा आपला शेवटचा प्रश्न म्हणजे 2 अयोग्य विधान ओळखायला सांगितलं होतं आणि याचं अचूक उत्तर आहे दुसरं विधान अयोग्य आहे. आता हे विधान कोणाबाबत आहे, तर वासुदेव बळवंत फडके यांच्या संदर्भात आहेत. वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा कुठं टाकला होता, तर लोणी जवळच्या धामारे गावामध्ये टाकला होता. कोणाची मदत घेतली होती, तर दौलतराव नाईक यांची मदत घेतली होती. आणि दुसरं विधान का चुकीचं ठरतंय, तर तिसऱ्या विधानामध्ये असं म्हटलंय की श्रीमंताची घरे लुटण्यापेक्षा सरकारी खजिना लुटणे यावर फडके यांचा भर होता. तसं नाहीये, तर ह्यांचा भर हा श्रीमंताची घरे लुटण्यावरच होता, सरकारी खजिने लुटण्यावर भर नव्हता फडकेंचा. त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतंय. तर अचूक विधान काय आहे, तर श्रीमंताची घरे लुटण्यावर त्यांचा भर होता. दौलतराव नाईक यांच्या मदतीने वासुदेव बळवंत फडके यांनी लोणी जवळच्या धामरे गावामध्ये पहिला दरोडा टाकलेला होता. तर या लेसनमध्ये आपण महत्त्वाचे 50 प्रश्न आणि त्याची उत्तरं डिस्कस केलेत. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला विचारलेत, तर ती उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तुमच्या डाऊट शंका असतील तर ते सुद्धा तिथं तुम्ही मेन्शन करू शकता. हे लेसन जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.
हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहासाचे अतिमहत्त्वाचे 15 प्रश्न असे आहेत की ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त होईल अशा अनुषंगाने हे प्रश्न बनवलेत. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला काय करूया, सुरुवात करूया. आज आपल्या लेसनमधला पहिला पॉईंट आहे, प्रश्न आहे तो म्हणजे संन्याशाच्या उठावाबाबत खालील विधाने विचारात घ्या. 4 विधानं दिली, त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, अयोग्य विधान ओळखायचं आहे. हां, तर आणि पर्याय काय दिलेले ते पाहून घेऊया. अयोग्य अ, ब, ब, क, ड, वरीलपैकी सर्व आणि वरीलपैकी नाही असं ऑप्शन दिलेलं आहे. आता आपण एक एक सेंटेन्स पाहूया, त्यानुसार पाहू. तर संन्यासाच्या उठावाबाबत जी विधानं दिलीत, पहिला विधान आहे, हा उठाव बंगाल प्रांतात करण्यात आला. तर त्याचं बरोबर आहे, कारण हा बंगाल प्रांतात झालेला उठाव होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीर्थयात्रेवरील कर हे या उठावाचं मूळ कारण होतं. हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण तीर्थयात्रेवरचं कर हे लक्षात ठेवा. तिसरं विधान आहे, या उठावातील उठावकर्ते गिरी संप्रदायातील नेते होते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. संन्यासाच्या उठावाबाबतीत हे गिरी संप्रदायातलेच लोक होते. आणि चौथं विधान आहे, वॉरेन हेस्टिंग यांनी हा उठाव पूर्णपणे मोडून काढला. हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे याच्यातलं अयोग्य कोणतंच विधान नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन काय ना, वरीलपैकी नाही. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की संन्यासाच्या उठावाबाबत कोणती विधानं विचारात घ्या म्हटल्यानंतर हा उठाव बंगाल प्रांतात झाला होता. तीर्थयात्रेवरील कर हा या उठावाचं मूळ कारण होतं. गिरी संप्रदायातील नेते ह्या उठावाच्या मध्ये उठावकर्ते होते. आणि उठाव कोणी मोडून काढला, तर वॉरेन हेस्टिंगनं हा उठाव मोडून काढला होता. त्यामुळे ही चारही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे आनंद मठाच्या कथा या पुस्तकात संन्यासाच्या उठावाचे वर्णन खालीलपैकी कोणी केले. हे एकदम सिंपल आणि सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी. कोणी केले? बंकिमचंद्र चटर्जी यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पागलपंथीचा विद्रोह खालीलपैकी कोठे झाला. पहिला ऑप्शन आहे धारवाड प्रांत, दुसरा आहे लखनौ, तिसरा आहे बंगाल प्रांत आणि चौथा आहे महू प्रांत. तर याचा अचूक उत्तर आहे पागलपंथीचा विद्रोह कुठं झालेला आहे, तर तो बंगाल प्रांतात झालेला आहे. पर्याय 3. पुढचा प्रश्न आहे, अहोम विद्रोहाबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या. 2 विधान दिलेत आणि त्याच्यातलं विचारलंय की बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला आहे, तर अहोम विद्रोहाबाबत दिलेली दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे, तर हा उठाव अहोम विद्रोहाचा जो उठाव झाला होता, तर हा कुठं झाला होता, तर आसाम मधला उठाव आहे. आसाम मधला. सध्या आसाममध्ये कोणत्या राज्याचं, कोणत्या पक्षाचं सरकार आहे, तर बीजेपीचं पक्ष सरकार आहे आसाममध्ये. आणि या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर या उठावाचं नेतृत्व केलं होतं गोमधर कुंवर आणि रूपचंद्र कोनार यांनी केलं होतं. तर अहोम उठावाचं नेतृत्व कोणी केले, तर जरूर लक्षात ठेवा. हे नावच फक्त महत्वाचं आहे, याच्यासाठी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. गोमधर कुंवर आणि रूपचंद्र कोनार यांनी अहोम विद्रोहाचं जे नेतृत्व केलं होतं की जो आसाममध्ये झाला होता. नाव खूप महत्वाचे आहेत, गोमधर कुंवर आणि रूपचंद्र कोनार यांची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खाशी विद्रोहाबाबत खालीलपैकी विधानं विचारात घ्यायचे. तर ह्याच्यामध्ये अ ब ब क अ क कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ह्याचं अचूक उत्तर आहे, ह्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. खाशी हा जो विद्रोह झालेला आहे, तर हा विद्रोह झाला होता मेघालय प्रांतात. जसं अहोम विद्रोह आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं. अहोम विद्रोह झाला होता तो आसाममध्ये झाला होता. गोमधर कुंवर आणि रूपचंद्र कोनार यांनी केला तसा खाशी विद्रोह कुठं झालेला आहे, तर हा मेघालय प्रांतामध्ये झालेला आहे. याचं नेतृत्व केलं होतं तीरथ सिंह यांनी. खासी विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तीरथ सिंह यांनी केलं होतं. आणि उठावाचं मुख्य केंद्र काय होतं, तर जैतिया आणि गोरा या पहाडी दरम्यान हे उठावाचं काय होतं, महत्वाचं केंद्र होतं. म्हणजे खाशी विद्रोहाबाबत दिलेली तिन्ही विधानं बरोबर आहेत. परंतु परीक्षेसाठी तुम्हाला ह्या नक्की लक्षात ठेवा, खाशी विद्रोह म्हटलं तर तुम्हाला हा मेघालय प्रांतामध्ये झालेला महत्वाचा उठाव होता. नेतृत्व केलं होतं तीरथ सिंह. हे नाव सुद्धा खूप महत्वाचं आहे, नक्की लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. आणि उठावाचं केंद्र होतं जैतिया आणि गोरा या पहाडी दरम्यान या उठावाचं केंद्र होतं. त्यामुळे खाशी विद्रोह, अहोम विद्रोह परीक्षेसाठी महत्वाचे विठाव. आता प्रश्न दिलेला आहे, 3 विधानं दिलेत आणि त्यातलं तुम्हाला अयोग्य कोणतं ओळखायला सांगितले. त्याचं उत्तर आहे वरीलपैकी नाही. म्हणजे हे सर्व विधानं बरोबर आहेत. आता जसं आपण खाशी विद्रोह पाहिला मेघालय प्रांतामधला, तसा कोल विद्रोह कोणत्या प्रांतामध्ये झालेला होता, तर छोटा नागपूरचा जो भाग आहे ना, याच्यामध्ये झालेला महत्वाचा उठाव आहे, त्याला म्हटलं जातं कोल विद्रोह. आता या उठावाचं मुख्य कारण काय होतं, कोल उठावाचं मुख्य कारण, तर दारूवर लादलेला कर हे उठावाचं मुख्य कारण होतं. कोल विद्रोह छोटा नागपूरच्या भागात झाला होता आणि दारूवर लादलेला कर हे उठावाचं मुख्य कारण होतं. याचं नेतृत्व कोणी केलेलं आहे कोल विद्रोहाचं, तर बुद्धो भगत आणि गंगा नारायण यांनी या उठावाचं नेतृत्व केले. परीक्षेसाठी ना खूप महत्वाचे पॉईंट आहेत हे. आता मी जे 3 पॉईंट सांगितलेत ना, परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत.
कोल विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलंय तर बुद्ध भगत आणि गंगा नारायण यांनी केलेलं आहे. याच्या अगोदर पाहिलं होतं आपण काय, त्याच्या अगोदर खाशी विद्रोह पाहिला होता, याचं नेतृत्व केलं होतं खाशी विद्रोहाचं तीरथ सिंह यांनी. आणि याच्या अगोदरचा जो प्रश्न पाहिला होता तो म्हणजे अहोम विद्रोह होता, याचं नेतृत्व केलं होतं गोमदर कुंवर आणि रूपचंद्र कोणार यांनी. त्यामुळे हे जे तिन्ही उठाव आहेत, तिन्ही विद्रोह आहेत, त्याचं नेतृत्व कोणी केलं, कोणत्या राज्याच्या कोणत्या भागामध्ये, भारताच्या कोणत्या भागामध्ये झाले, तेही परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. नक्की नेतृत्वाबद्दल लक्षात ठेवा, परीक्षेसाठी IMP आहे. आता 4 विधानं दिली, त्यातलं कोणती बरोबर आहेत, 3 बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचे. पहिलं विधान बघा, द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक अशोक मेहता यांनी लिहिले. तर हे तुम्हाला जरूर लक्षात ठेवायचं. याच्या अगोदर MPSC मध्ये ना जोड्या लावामध्ये ना अशोक मेहता गटात आणि ब गटामध्ये त्यांचं पुस्तक कायम विचारण्यात आलेलं आहे. वन लाईनर टाईपमध्ये सुद्धा अगोदर 2011च्या पॅटर्नमध्ये अगोदर विचारण्यात आलं होतं. त्यामुळे द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक कोणाचं आहे तर हे अशोक मेहता यांचं पुस्तक आहे. जरूर लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर याच्यावरही प्रश्न येऊन गेलाय तो म्हणजे 1857च्या उठावाला राष्ट्रीय उत्थान किंवा राष्ट्रीय उठाव असं कोणी म्हटलेलं आहे तर ते म्हटले बेंजामिन डिझरायली. 2013ला आय थिंक राज्यसेवा पूर्वला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 1857च्या उठावाला राष्ट्रीय उत्थान कोणी म्हटलं तर ते आहे बेंजामिन डिझरायली. बेंजामिन डिझरायली यांनी 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हटलेला आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर, दुसरं बरोबर. त्याच्यानंतर 1857 हे पुस्तक सुरेंद्रनाथ सेन यांनी लिहिलं आणि TR होम्स यांच्यामध्ये 1857चा उठाव हा मुस्लिम षड्यंत्र होता. तर याच्यापैकी तिसरं विधान बरोबर आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2 विधानं दिलीत, बरोबर ओळखायला सांगितले. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दिवाण ए आम आणि दिवाण ए खास ह्या ज्या पद्धती होत्या ना, ह्या लॉर्ड डलहौसीनं बंद केलेल्या आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हटलं होतं 1857च्या उठावामध्ये तत्कालीन कारण काय होतं तर गायीची आणि डुकराची चरबी लावलेल्या काडतुसाचा वापर. तर डलहौसी 1857च्या उठावाचं महत्त्वाचं कारण होते माहिती आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की दिवाण ए आम आणि दिवाण ए खास ह्या ज्या पद्धती होत्या ना तर ते लॉर्ड डलहौसीनं रद्द केलेल्या होत्या. तर 2 विधानं दिली आणि त्यानुसार आपल्याला ओळखायचं आहे की दोन्ही विधान बरोबर आहेत. दोन्ही बरोबर आहेत आणि त्याचं कारण आहे का, ब हे याचं कारण आहे काय ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे की 1857च्या उठावात नानासाहेब पेशवे हे इंग्रजाविरुद्ध लढले. बरोबर आहे. कारण स्वतःची पेन्शन व भत्ते बंद केल्यामुळे ते उठावामध्ये इंग्रजाविरुद्ध उभे राहिले. हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग आता पहिला ऑप्शन बरोबर येतो, दुसरा ऑप्शन बरोबर येतो कारण दोन्ही विधानं बरोबर असल्यामुळे. परंतु दुसरा जो सब पार्ट आहे की ब हे याचं योग्य कारण आहे का, तर याचं अचूक उत्तर आहे की हो, त्याचं कारण आहे. कारण नानासाहेब पेशवे हे इंग्रजाविरुद्ध 1857च्या उठावामध्ये सामील झाले, इंग्रजाविरुद्ध लढले. त्याचं रिझनच ते होतं त्यांची पेन्शन आणि भत्ते बंद केल्यामुळेच ते इंग्रजाविरुद्ध उभे राहिलेले होते. त्यामुळे हा प्रश्न दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि ब हे अचं योग्य कारण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते खालीलपैकी कोणता ग्रंथ श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिला नाही. तर त्याच्यामध्ये गांधी वर्सेस लेनिन, इंडिया फ्रॉम प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, फेन द कम्युनिस्ट डिफर फ्रॉम लिनेज टू स्टेट. तर याचं अचूक उत्तर आहे की चौथा ऑप्शन त्यांनी लिहिलेला नाही. गांधी वर्सेस लेनिन हे त्यांचं खूप महत्त्वाचं आणि गाजलेलं पुस्तक आहे, श्रीपाद अमृत डांगे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत ते. इंडिया फ्रॉम प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. फेन द कम्युनिस्ट डिफर हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. कम्युनिस्टांच्या बाबतीतला किंवा श्रीपाद अमृत डांगे यांच्या संदर्भातला एक खटला आहे, त्या खटल्याला म्हटलं जातं मीरत कट खटला. मीरत कट खटला. कधी झालेला आहे तो 1929 साली झालेला खटला आहे. त्याच्या संदर्भातलं हे चर्चेतलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे नवयुग, मराठा आणि जैन या पत्राचे संपादक कोण. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आचार्य अत्रे. आचार्य अत्रे हे काय आहेत, नवयुग, मराठा आणि जय हिंद या पत्रांचे काय ते संपादक आहेत. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा. आचार्य अत्रे म्हटलं की नवयुग, मराठा आणि जय हिंद या पत्राचे संपादक. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. खालीलपैकी कोणाचा या कम्युनिस्टामध्ये समावेश होत नाही. आता DB कुलकर्णी, अण्णासाहेब शिंदे, चंद्रभान आठरे पाटील आणि एकनाथ जाधव. तर तुम्हाला चौथा ऑप्शन जर बघितले तर बाळासाहेब विखे पाटील यांचा ना या कम्युनिस्टामध्ये सहभाग होत नाही, ते इतर चौघांचा होतो. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय तर अहमदनगर जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. त्याच्यामध्ये महत्त्वाचे नेते होते ते म्हणजे DB कुलकर्णी, अण्णासाहेब शिंदे, चंद्रभान आठरे पाटील आणि एकनाथ जाधव. हे 4 अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत की जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अहमदनगर जिल्हा हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता त्याच्या संदर्भात होती. तर हे लक्षात ठेवा, बाळासाहेब विखे पाटील यामध्ये येत
नाही. अण्णासाहेब शिंदे, डी.बी. कुलकर्णी, चंद्रभान आटरे पाटील आणि एकनाथ जाधव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गोवा मुक्ती लढ्यात सहभागी नसलेली स्त्री कोणती? दिलेल्या 4 पैकी एक महत्वाचा ते म्हणजे सुशीलाताई दिवाण ह्या गोवा मुक्ती लढ्यात सहभागी नव्हत्या. इतर कोणकोणत्या सहभागी होत्या? आशा फडके होत्या, सिंधुताई देशपांडे होत्या, सुधाताई जोशी ह्या सुद्धा त्यामध्ये सहभागी होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे हैदराबाद संस्थानातल्या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या 5 जोडप्यांची नावे दिली आहेत. त्यातली कोणती जोडी चूक आहे? आता याच्या एकूण 5 जोड्या दिलेत. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 5 जे आहे ना ते चुकीचं आहे. याच्यामध्ये राघवेंद्रराव आणि सुशीलाताई दिवाण ही जोडी, विनायकराव गीताबाई चारठणकर ही जोडी बरोबर आहे, आनंदराव व आशाताई वाघमारे ही बी जोडी बरोबर आहे आणि नागनाथराव आणि ताराबाई परांजपे ही बी जोडी बरोबर आहे. म्हणजे हैदराबाद संस्थानातल्या लढ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांची नावं त्याच्यामध्ये महत्वाची काही चौघ पहिले 4 जोडप्यांची नावं लक्षात ठेवा. राघवेंद्रराव व सुशीलाताई दिवाण, विनायकराव व गीताताई चारठणकर, आनंदराव व आशाताई वाघमारे, नागनाथराव व ताराबाई परांजपे. म्हणजे दिवाण, चारठणकर, वाघमारे आणि परांजपे ही हैदराबाद संस्थानातल्या लढ्यामध्ये सहभागी झालेली जोडपी आहेत. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य व लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही त्या युद्धात भारतानं सहभागी होणे असा ठराव 1940 साली कोणी केला? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस किंवा त्याला आपण आयटक म्हणतो यांनी केला. आयटकचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय. हे लक्षात ठेवा. हिंदू महासभा बी नाही आहे, मुस्लिम लीग पण नाही आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पण नाही. तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस किंवा त्याला आयटक म्हणतो त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य व लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही त्या युद्धात भारतानं सहभागी होणे अशा प्रकारचा ठराव त्यांनी 1940 साली केलेला होता. तर या लेसनमध्ये आपण चालू घडामोडीचे एक अतिशय महत्त्वाचे 15 प्रश्न कव्हर केलेत. त्यामध्ये बराचसा महत्त्वाचा डाटा आहे की जो तुम्हाला माझ्या परीने सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण आधुनिक भारताचा इतिहास याच्या संदर्भातले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं आणि त्या प्रश्नाचं डिटेल एक्सप्लेनेशन अशी सिरीज सुरू करतोय. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे महात्मा गांधी यांनी पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र चालवले? आता इथे देताना एकूण 5 वृत्तपत्र दिलेत आणि त्याच्यामध्ये पर्यायी उत्तरामध्ये कोणती 4 सुरू केले असं आपल्याला ओळखायचं आहे किंवा ते 5च्या 5 त्यांनी सुरू केलेत का ते समजून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये दिलेले ऑप्शन जर तुम्ही बघितले तर पहिला आहे नवजीवन, यंग इंडिया, हरिजन, इंडियन ओपिनियन आणि इंडिपेंडंट अशी एकूण किती वृत्तपत्र दिलेत? 5 वृत्तपत्र दिलेत. आणि याच्यामधून तर तुम्हाला याचं अचूक उत्तर बघायचं झालं तर महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामध्ये पहिली 4 बरोबर आहेत. म्हणजे नवजीवन त्यांनी सुरू केलंय, यंग इंडिया सुरू केले, हरिजन सुरू केले आणि इंडियन ओपिनियन सुरू केले. आता प्रश्न राहिला इंडिपेंडंट हे वृत्तपत्र गांधीजींनी सुरू केलंय का? तर हे गांधीजींनी सुरू केलेलं नाहीये. मग याचं उत्तर काय आहे? इंडिपेंडंट हे वृत्तपत्र कुणी सुरू केले? तर इंडिपेंडंट हे वृत्तपत्र सुरू केले जवाहरलाल नेहरू यांचे वडील ते म्हणजे मोतीलाल नेहरू यांनी सुरू केलेले. कुणी केलेलं आहे हे? मोतीलाल नेहरू यांनी इंडिपेंडंट हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कोणत्या इयरला किंवा कोणत्या साली त्यांनी हे सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा. इंडिपेंडंट हे वृत्तपत्र 1919 साली सुरू केलेलं आहे. मोतीलाल नेहरू यांनी हे वृत्तपत्र कधी सुरू केलं होतं? 1919 साली. हे लक्षात ठेवा. आणि कुठून सुरू केलं होतं? तर अलाहाबादमधून सुरू केलं होतं. म्हणजे परीक्षेला आजकाल ट्रेंड असा पण विचारला जातो अ गटामध्ये वृत्तपत्र दिले जातात आणि ब गटामध्ये ती कुठून चालू केली गेली असं हे सध्या ट्रेंड आहे. तर तोही लक्षात ठेवा. इंडिपेंडंट मोतीलाल नेहरू कोणत्या साली सुरू केलं? 1919 साली. आणि कुठून सुरू केलं तर त्यांनी ते अलाहाबादमधून सुरू केलं होतं. त्यानंतर आता गांधीजींची वृत्तपत्र पाहूया. गांधीजींचे वृत्तपत्र पाहताना आपण त्याच्या सिरियलनुसार जाऊया किंवा असं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे ते म्हणजे इंडियन ओपिनियन. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता. प्रश्न असा आला होता एमपीएससी मध्ये, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोठून सुरू करण्यात आले? आणि त्याच्यामध्ये खाली 4-5 ऑप्शन दिले होते. तर हे इंडियन ओपिनियन हे गांधीजींनी सुरू केलं होतं. कोणत्या साली सुरू केलेलं आहे? तर ते 1903 साली सुरू केलं होतं. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र गांधीजींनी सुरू केलेलं आहे 1903 साली. कुठून सुरू केलं होतं? तर ते साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी जेव्हा होते तिथून त्यांनी सुरू केलं होतं. कोणत्या भाषेमधून ते सुरू झालं होतं? तर ते इंग्लिशमधून सुरू झालं होतं. हे लक्षात घ्या.
इंडियन ओपिनियन महात्मा गांधीजींनी सुरू केलं 1903 साली. कुठून सुरू केलं होतं तर साऊथ आफ्रिकामधून. आणि कोणत्या भाषेमधून होतं तर ते इंग्रजी भाषेमधून होतं. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे नवजीवन वृत्तपत्र. नवजीवन वृत्तपत्र आणि इंडिपेंडंट वृत्तपत्र दोन्हीही 1919चीच आहेत. इंडिपेंडंट मोतीलाल नेहरूचं होतं, परंतु नवजीवन जे वृत्तपत्र आहे तर हे गांधीजींनी सुरू केलं होतं. नवजीवन वृत्तपत्राची भाषा कोणती होती तर ती सुद्धा इंग्लिशच होती. आणि कुठून सुरू झालं होतं तर महात्मा गांधींनी हे अहमदाबादमधून सुरू केलं होतं. कुठून सुरू केलं होतं तर अहमदाबादमधून सुरू केलं होतं. त्याच्यानंतर यंग इंडिया. यंग इंडिया हे सुद्धा गांधीजींनी सुरू केले. कधी सुरू केलं होतं यंग इंडिया गांधीजींनी 1913 साली सुरू केलं होतं. कधी केलं होतं लक्षात घ्या 1913. हे सुद्धा इंग्लिशमधून आणि अहमदाबादमधून सुरू करण्यात आलं होतं. हरिजन. हरिजन हे सुद्धा वृत्तपत्र गांधीजींनी सुरू केलेलं आहे आणि ते सुरू केलं होतं 1933 साली. आणि हे वृत्तपत्र लक्षात ठेवायचं का गरजेचं आहे कारण हे वृत्तपत्र पुण्यामधून सुरुवात झाली होती स्टार्टिंगला पुणे. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला इथं दिलेली 5 वृत्तपत्र त्यांनी कुणी स्थापन केल्याने काय ते परत एकदा सांगतो. नवजीवन वृत्तपत्र गांधीजींनी 1919 अहमदाबादमधून. इंडिपेंडंट मोतीलाल नेहरूंनी 1919 साली अलाहाबादवरून. यंग इंडिया. यंग इंडिया गांधीजींनीच केले 1913 साली अहमदाबादवरून. हरिजन हे वृत्तपत्र गांधीजींनी सुरू केले 1933 साली पुण्यावरून. आणि इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र गांधीजींनी सुरू केले 1903 साली साऊथ आफ्रिकेवरून. तर हे एवढे 5 वृत्तपत्र आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे हा दिलेला प्रश्नाचं अचूक उत्तर काय झालं असतं अ ब क ड. इंडिपेंडंट हे फक्त मोतीलाल नेहरूंनी सुरू केलेलं आहे, गांधीजींनी केलं नाही. हे त्याचं उत्तर झालं आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा. आय होप की तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की पंडिता रमाबाई यांच्या आत्मचरित्राचं नाव माझी साक्ष आहे. आणि ब ऑप्शन आहे त्यांनी हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. तर याचं उत्तर आहे ना पहिलं विधानही बरोबर आहे आणि दुसरे विधानही बरोबर आहे, लक्षात घ्या. पंडिता रमाबाई यांचं आत्मचरित्र किंवा आत्मवृत्त माझी साक्ष. माझी साक्ष लक्षात घ्या. माझी साक्ष या नावाने त्यांनी सुरू केलं होतं. माझी साक्ष हे माझी साक्ष आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र त्यांचं कधीच आहे तर कोणत्या साली 1907 या सालाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. का महत्त्व आहे 1907ला काँग्रेसचं कुठं अधिवेशन झालं ते तुम्ही अनालिसिस करा, मग तुम्हाला त्याचं नक्की लक्षात येईल. दुसरं म्हणजे हंटर कमिशन पुढे त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला, हे सुद्धा विधान बरोबर आहे. दुसरं म्हणजे विडोज फ्रेंड हे रमाबाईंच्या मुलीनं म्हणजे मनोरमानं उच्चवर्णीय हिंदू स्त्री या पुस्तकाचं केलेलं रूपांतरण आहे, हे लक्षात ठेवा. विडोज फ्रेंड हे रमाबाईची मुलगी जे मनोरमा हिनं उच्चवर्णीय हिंदू स्त्री या पुस्तकाचं केलेलं रूपांतरण आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटात संस्था दिलेत आणि ब गटामध्ये काय केलेलं आहे संस्थापक दिलेले आहेत आणि याच्या आपल्याला काय करायच्या आहेत योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आता या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तुम्ही तर पर्याय 1 म्हणजे 4, 2, 3 आणि 1. ओके. आता ब्रिटिश इंडियन युनिटेरियन असोसिएशन आता ही कोणी सुरू केली, त्यानंतर नवविधान समाज कोणी सुरू केला, परमहंस सभा कोणी सुरू केली आणि विश्वभारती कोणी सुरू केलं, याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आता पहिल्यांदा तुम्हाला लक्षात काय घ्यावं लागेल, ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन कोणी सुरू केले तर राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन सुरू केलं होतं. आत्मीय सभा सुद्धा सुरू केली होती आणि आत्मीय सभा आणि ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन या दोन्ही समाजाचं किंवा या दोन्ही संस्थांचं एकत्रीकरण करून त्यांनी एका समाजाची स्थापना केली, तो ब्राह्मो समाज होता, हे लक्षात घ्या. त्यानंतर नवविधान समाजाची स्थापना कोणी केली, नवविधान समाज संस्थापक कोण आहेत तर या नवविधान समाजाचे संस्थापक आहेत ते म्हणजे देवेंद्रनाथ टागोर. नवविधान समाजाचे संस्थापक देवेंद्रनाथ टागोर. परमहंस सभा कोणाची आहे तर ती दादासाहेब तर्खडकर, दादोबा तर्खडकर. आणि विश्वभारती म्हटलं तर रवींद्रनाथ टागोर. कोण येतात रवींद्रनाथ टागोर. आता तुम्हाला हे गोष्टी लक्षात ठेवता तुम्हाला ह्याच्यामध्ये इयर सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन कधी स्थापन केलं होतं, राजाराम मोहन राय यांनी केलं होतं. कधी केलं होतं तर ते 1822 साली केलं होतं. ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन कधी स्थापन झालेलं आहे 1822 मध्ये. कोणी केले राजाराम मोहन राय यांनी. नवविधान समाजाची स्थापना कधीची आहे तर त्याची स्थापना नवविधान समाज म्हटल्यानंतर आपण काय करतो देवेंद्रनाथ टागोर म्हणतो. स्थापना कधीची आहे नवविधान समाजाची तर ती स्थापना आहे 1880 साली. कधी आहे 1880. नवविधान समाज 1880. परमहंस सभा म्हटल्यानंतर आपण म्हणतो दादोबा तर्खडकर. परमहंस सभेला काय म्हणतो आपण दादोबा तर्खडकर. आणि ह्या परमहंस सभेची स्थापना 1849 आहे.
परमहंस सभा 1849, मानव धर्म सभा त्याच्या अगोदरची. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे विश्वभारती विद्यालय. विश्वभारती विद्यालय कधीचा कोणी स्थापन केले? देवेंद्रनाथ टागोर यांनी. आणि याचं इयर किती आहे? विश्वभारती विद्यालयाचं इयर कितीचं आहे? तर ते इयर आहे विश्वभारती 1918. 1918 म्हणजे ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन 1822 साली स्थापन झालं. नवविधान समाज जो देवेंद्रनाथ टागोर आणि स्थापक आहेत 1880चा आहे. परमहंस सभा दादोबा तरखडकर कोणत्या इयरचा आहे? 1849. आणि जे विश्वभारती आहे तर ते रवींद्रनाथ टागोर कोणत्या इयरचं आहे? तर ते 1918. तर त्या ह्या संस्था आणि त्यांचे संस्थापक आणि त्यांचे इयर्स हा सुद्धा पॉईंट तेवढाच महत्त्वाचा आहे, तो सुद्धा आपण इथं कव्हर केला आहे. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. नंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महर्षी धोंडो कर्वे यांच्याबद्दल योग्य विधानं निवडायची. 3 विधानं दिलीत आणि त्या 3 विधानातून आपल्याला अचूक पर्याय ओळखायचे. पहिलं विधान आहे त्यांनी विल्सन कॉलेज मुंबई येथे गणिताचे अध्यापन केले. दुसरं विधान आहे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचं अध्यापन केलं. आणि तिसरं विधान आहे त्यांच्या विधवा पुनर्विवाहानंतर त्यांना आगरकरांनी भोजनासाठी निमंत्रण दिले. आता याच्यामध्ये कोणती विधानं बरोबर आहे? अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे, हे ओळखायचं आहे. आता ह्याचं मी तुम्हाला अगोदर अचूक उत्तर सांगतो. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे विधान ब आणि विधान क हे बरोबर आहे. म्हणजे विधान अ जे दिलेलं आहे तर हे चुकीचं आहे. विधान ब म्हणजे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचं अध्यापन केलं, बरोबर आहे. महर्षी धोंडो केशव कर्वेबद्दल हे लक्षात ठेवायचं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचं अध्यापन केलं आणि विधवा पुनर्विवाहानंतर त्यांना आगरकरांनी भोजनासाठी निमंत्रण दिलेलं होतं, तेही बरोबर आहे. मग आता पहिलं विधान का चुकीचं आहे? म्हणजे आता तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे की महर्षी धोंडो केशव कर्वे आणि विल्सन कॉलेज मुंबईचं यांच्यामध्ये काय संबंध तुम्हाला सांगता येईल. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं यांचं जे शिक्षण आहे हे कुठं झालेलं आहे? तर हे शिक्षण विल्सन कॉलेज मुंबईचं जे आहे ना, विल्सन कॉलेज मुंबईचं या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालंय. परंतु त्यांनी गणिताचं अध्यापन कुठं केलेलं आहे? तर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलेलं आहे. हा फरक आहे. विल्सन कॉलेज कशासाठी संदर्भात आहे? कारण धोंडो केशव कर्वे यांचं तिथं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांनी अध्यापन कुठं केले? तर ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये केले. हा एवढा फरक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. आता इथे लक्षात घ्या, थोडंसं नीट समजून घ्या प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या नेत्यानं काँग्रेस अधिवेशनाचं अध्यक्षपद एकापेक्षा अधिक वेळा भूषवलेलं नाही? 4 व्यक्ती आहेत. उमेशचंद्र बॅनर्जी, रास बिहारी घोष, मदन मोहन मालवीय आणि महात्मा गांधी. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की महात्मा गांधीजींनी फक्त एकदाच काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि ते इयर आहे 1924 साली. 1924ला बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधीजींनी भूषवलं होतं आणि त्यांनी फक्त एकदाच भूषवलेलं आहे. दुसरी अशी महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकदा सुद्धा काँग्रेसचं अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं नव्हतं. मग आता प्रश्न पडतो उमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसचं अधिवेशनाचे अध्यक्ष होते का? तर पहिलं जे काँग्रेसचं अधिवेशन झालं 1885 साली मुंबईला, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं झालं तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजे 1882चं आणि पुढचे एक अधिवेशन आहे ते म्हणजे 1892चं अधिवेशन. या दोन्ही अधिवेशनाचे अध्यक्षपद उमेशचंद्र बॅनर्जींनी भूषवलेलं आहे. कोणतं? 1885 आणि 1892. त्यानंतर रास बिहारी घोष यांनी सुद्धा 2 वेळा काँग्रेसचं अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि ते आहे 1907-1908 या काळामध्ये त्यांनी ते अध्यक्षपद भूषवलं होतं. मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा 2 वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवले आहे. 1909 साली ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर ते 1918 साली सुद्धा अध्यक्ष होते. त्यामुळे महात्मा गांधी यांनी फक्त एकाच अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवले ते म्हणजे 1924 बेळगावचं. तर हा एक पॉईंट जाता नक्की क्लिअर करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आर्य समाजाबद्दल पुढील विधाने विचारात घ्यायचे. 4 विधानं दिली त्यांनी, त्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय कोणतं ते ओळखायला सांगितलेलं आहे. आता याचं जे अचूक उत्तर आहे ते तुम्हाला सांगतो. पर्याय 4ही बरोबर आहेत कारण प्रश्न वाचत बसायला वेळ नाही. आर्य समाज म्हणजे पहिलं विधान आहे त्यांच्या मते, आर्य समाजाच्या मते वेद हे अपौरुषेय आहेत, तर हे विधान बरोबर आहे. आता आर्य समाजाचा विश्वास कशावर होता? तर वेद हे ईश्वर निर्मित आहेत. वेद जे आहेत तर ते कसे आहेत? तर ईश्वर निर्मित आहेत. यावर आर्य समाजाचा काय होता? विश्वास होता. वेद हे ईश्वर निर्मित आहेत या गोष्टीवर आर्य समाजाचा काय होता? विश्वास होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या समाजानं शुद्धीकरण चळवळ सुरू केली. तर जे हिंदू धर्मातून परधर्मामध्ये गेले तिकडे गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मामध्ये आणण्याचं कार्य यांनी केलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिसरं विधान आहे या समाजाने शैक्षणिक संस्था चालवल्या. आता हो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता या समाजानं थ्रू कोणती संस्था सुरू करण्यात आली होती? तर ती एक स्कूल आहे, ते म्हणजे दयानंद अँग्लो वैदिक स्कूल.
ही आर्य समाजाची काय होती, शैक्षणिक शाखा होती. काय होती, दयानंद अँग्लो वैदिक स्कूल. दयानंद अँग्लो वैदिक स्कूल ही आर्य समाजाची काय होती, तर शैक्षणिक शाखा होती. आणि या ज्या संस्थेच्या ज्या शाखा आहेत त्याचं पुढचं विधान काय आहे, त्यांनी कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केलं. ते सुद्धा बरोबर आहे, कारण हे जे शैक्षणिक संस्था होती दयानंद अँग्लो वैदिक स्कूल, या संस्थेची ज्या शाखा आहेत ना, तर त्या 3 ठिकाणी महत्त्वाच्या सुरू झाले होते. पहिलं महत्त्वाचं ठिकाण होतं ते म्हणजे मुंबईला या संस्थेची शाखा सुरू झाली होती. त्यानंतर सोलापूरला सुद्धा या संस्थेची शाखा सुरू झाली होती. आणि तिसरं ठिकाण आहे ते म्हणजे कोल्हापूर. मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी या संस्थेच्या शाखा सुरू झालेल्या होत्या. म्हणजे तुम्हाला हे चारही विधानं बरोबर आहे. तर कोल्हापूर ह्याच्यामध्ये तुम्ही मुंबई पण ऍड करा आणि सोलापूर पण ऍड करा. हे महाविद्यालय तिथं सुरू केली गेलेली होती या संस्थेची. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था चालवली. कोणती शैक्षणिक संस्था होती, तर दयानंद अँग्लो वैदिक स्कूल ही त्यांची समाजाची शैक्षणिक संस्था होती. शुद्धीकरण चळवळ चालवली, बरोबर आहे. आणि अपरुषय वेद म्हटलं होतं कारण आर्य समाजाचा विश्वास हा वेद हे ईश्वर निर्मित आहे यावर होता. हाही पॉईंट बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर जर बघितलं तर ही चारही पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, इंडिया कौन्सिल ऍक्ट 1892 याविषयी आपल्याला योग्य विधानं निवडायची. 2 विधानं दिली त्यांनी, यापैकी आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा आहे. पहिलं विधान आहे, या कायद्यानं वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार भारतीय सदस्यांना देण्यात आला. दुसरं विधान आहे, या कायद्याने भारतीयांना वार्षिक अंदाजपत्रकावर मतदान करण्याचा हक्क देण्यात आला. तर इंडियन कौन्सिल ऍक्ट 1892 नुसार तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता इंडिया कौन्सिल ऍक्ट 1892 नुसार वार्षिक अंदाजपत्रकावर फक्त चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. या कायद्यानं वार्षिक अंदाजपत्रकावर मतदान करण्याचा हक्क दिलेला नव्हता, हे लक्षात ठेवा. इंडिया कौन्सिल ऍक्ट 1892 नुसार वार्षिक अंदाजपत्रकावर फक्त तुम्ही चर्चा करू, ह्याच्या अगोदर काहीच करू देत नव्हते किंवा काही मिळत नव्हतं. ह्या कायद्यानं फक्त चर्चा करण्याचा अधिकार मिळाला, मतदान करण्याचा अधिकार मिळाला नव्हता वार्षिक अंदाजपत्रकावर भारतीयांना. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो फरक लक्षात घ्या. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे 1942च्या चळवळीतलं ठिकाण आणि त्यांचे नेते याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटात मुंबई दिले, ब गटात अच्युतराव पटवर्धन हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर रायगड भाई कोतवाल, सातारा उत्तमराव पाटील आणि पुणे धनंजय गाडगीळ आणि छोटे भारत चळवळ आणि तुम्हाला काय करायचं, त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. असा आपल्याला पॉईंट दिलाय, त्याचं आपल्याला उत्तरं शोधायची आहेत. आता याचं जे अचूक उत्तर आहे तर ते उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर आहे. मुंबईमध्ये अच्युतराव पटवर्धन दिले, बरोबर आहे. आता फक्त अच्युतराव पटवर्धनच होते का, 1942ची जी चले जाव चळवळ होती याच्यामध्ये मुंबईतले ठिकाण. बरं, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे चले जाव चळवळी हे जो कार्यकारिणी छोडो भारत ज्याला आपण म्हणतो, या चळवळीचा ठराव कोणत्या सभेमध्ये कार्यकारिणीनं पास केला आणि काँग्रेसमध्ये तो कधी मंजूर करण्यात आला, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं तुम्हाला लक्षात ठेवा, 13 जुलै ते 14 जुलै 1942ला वर्धा इथं राष्ट्रीय कार्यसभेची म्हणजे राष्ट्रीय सभेची जी म्हणजे काँग्रेसची कार्यकारिणीनं छोडो भारत चळवळीचा ठराव पास केला होता. आणि जेव्हा छोडो भारत चळवळीचा ठराव पास केला होता ना, तर तेव्हा 2 नेत्यांनी विरोध केला होता आणि विरोध करत काँग्रेस कार्यकारिणीचा राजीनामा देण्यात आला होता. ते 2 लोकांपैकी कोण आहेत, तर सी राजागोपालाचार्य हे होते. सी राजागोपालाचार्य पहिली व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती होती भुलाबाई देसाई. लक्षात घ्या, 2 नेत्यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता. तर त्यामध्ये सी राजागोपालाचार्य पहिले, भुलाबाई देसाई दुसरी. 8 ऑगस्ट 1942ला मुंबईचं जे गवालिया टँक मैदान आहे इथं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला जो ठराव होता ना, तर तो संमत करण्यात आला आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. मग 13 जुलै ते 14 जुलै 1942 मध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं ते स्पेशल अधिवेशन घेण्यात आलं होतं सेवाग्राम वर्धा इथं. तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महात्मा गांधीजींनी करा किंवा मरा हा संदेश जनतेला दिला होता. तर तो 8 ऑगस्ट 1942 रोजी जो गवालिया टँक मैदानावरूनच तो आदेश त्यांनी दिलेला होता. आता तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणावरून कोणती कोणती आंदोलनं झाली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये महत्त्वाची व्यक्ती येते अच्युतराव पटवर्धन. अच्युतराव पटवर्धन यांच्यासोबतच काही कम्युनिस्ट नेत्यापैकी काही महत्त्वाचे नेते असं आपण म्हणू शकू. त्याच्यामध्ये तुम्हाला SM जोशी सुद्धा पाहायला मिळतील, साने गुरुजी, राम मनोहर लोहिया, अरुणा असफ अली या सर्वांचे लक्षात ठेवता येतं.
मुंबईमध्ये ना सेंट्रल डायरेक्टरेट या नावाची एक भूमिगत संस्था होती. या संस्थेने सुद्धा महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर उषा मेहता, विठ्ठलदास झवेरी आणि चंद्रकांत झवेरी यांनी आझाद रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन, म्हणजे त्याला आपण गुप्त रेडिओ म्हणतो, हे सुरू करून आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्यामुळे मुंबईमधलं म्हटलं तर अच्युतराव पटवर्धन हे विधान बरोबर येतं. त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे रायगड. रायगडमध्ये ना तुम्हाला अभ्यास जर डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर तिथं 3 गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये 3 तालुके. रायगडमधला महाड तालुक्यापेक्षा ठिकाणं म्हणून महाड, कुलाबा आणि तिसरं ठिकाण आहे कर्जत. या ठिकाणावरून नेतृत्व कुणी केलेलं आहे? आता भाई कोतवाल त्यांनी दिलेलं आहे. तर हे विधान हे सुद्धा बरोबर आहे. भाई कोतवाल यांनी कुठल्या ठिकाणावरून केलं होतं? तर कर्जत तालुक्यामध्ये ना तर भाई कोतवाल यांनी त्याचं आघाडीचा पुढाकार घेतला होता. रायगड जिल्ह्यामधलाच येतो, रायगडमधलं कर्जत. तर हे भाई कोतवाल हे कुठल्या घटनाशी किंवा कुठल्या ठिकाणाशी संदर्भातले येतात? तर कर्जतच्या रिलेटेड येतात. आता रायगडमधून भाई कोतवाल यांच्यासोबतच आणखी काही महत्त्वाचे नाव होतं. त्याच्यामध्ये एक नाव येतं ते म्हणजे गोमाजी पाटील. नाव आहे गोमाजी पाटील. भाई कोतवाल यांच्यासोबत आणखी एक नाव येतं कर्जत तालुक्यामध्ये, ते म्हणजे गोमाजी पाटील. आता भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील या दोघांनी मिळून एक संस्था किंवा एक महत्त्वाचं फौज तयार केली होती. त्या फौजेला काय म्हणतात? आझाद दस्ता. काय म्हणतात? आझाद दस्ता. भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील यांनी एकत्रित येऊन काय केलं होतं? आझाद दस्ता ही आंदोलकांची फौज स्थापन केलेली होती. कुठं? रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामध्ये. हेही लक्षात ठेवा. आता भाई कोतवाल यांना विठ्ठलराव लक्ष्मणराव असेही नाव आहे, हेही लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर भाई कोतवाल यांचं कार्य काय सांगू शकता तुम्ही? श्री शिवाजी वाचनालय, हिंदुस्थान व्यायाम मंडळ हे सुद्धा भाई कोतवाल यांनी स्थापन केलं होतं. म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामधलं नेतृत्व भाई कोतवाल यांनी केलं होतं. मदत केली होती गोमाजी पाटील यांनी. त्याचबरोबर आणखी 2 ठिकाणी रायगडमध्ये आंदोलनं झाली होती. त्यातलं महत्त्वाचं ठिकाण येतं ते म्हणजे महाड. आता महाड का महत्त्वाचं आहे? कारण महाडमधून काही लोकांनी ना पोस्ट व तारा यंत्राची तोडफोड सुद्धा केली होती. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाची नावं येतात. एक म्हणजे नाना पुरोहित, महाडमधून येतं ते, म्हणजे कुठं? रायगडमधल्याच महाडमधून येतं नाना पुरोहित. आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे मोहन दाहरिया. मोहन दाहरिया. त्याचबरोबर कुलवामधील जनतेचं नेतृत्व केलं होतं दत्तात्रय काशीनाथ तथा नानासाहेब कुंटे यांनी ना कुलाबामधील जनतेचं नेतृत्व केले. कोणी? दत्तात्रय काशीनाथ तथा नानासाहेब कुंटे यांनी कुलाबा येथील जनतेचं नेतृत्व केलेलं होतं. तर हे महत्त्वाचे पॉईंट आहे, जरा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सातारामधून उत्तमराव पाटील, तेही बरोबर आहे. सातारामध्ये अजून कोणते होते? तर क्रांतिसेन नाना पाटील होते. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण, उत्तमराव पाटील, वसंतदादा पाटील, लीलाताई पाटील हे सुद्धा तेवढंच नाव महत्त्वाचं आहे. पुण्यामधून म्हटलं तर पुण्यामधून ना 2-3 नाव महत्त्वाचे. त्याच्यामध्ये सगळ्यात त्यांनी दिले धनंजय गाडगीळ, हे सुद्धा बरोबर आहे. धनंजय गाडगीळ यांच्यासोबत केशवराव जेदे हे सुद्धा पुण्यामधील आंदोलनामध्ये अग्रेसर असलेली एक महत्त्वाची व्यक्ती आहे. त्याचबरोबर शंकरराव देव यांनी सुद्धा आंदोलनामध्ये पुढाकार घेतलेला होता. आंदोलनामध्ये पुढाकार घेतलेला आहे शंकरराव देव. तर हे 4ही विधानं बरोबर आहेत. मुंबई म्हटलं तर काय काय लक्षात ठेवायचं? अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी, S.M. जोशी 1942च्या आंदोलनाच्या वेळी. रायगड म्हटलं भाई कोतवाल, लक्षात ठेवा. भाई कोतवाल यांच्याबरोबर गोमाजी पाटील, आझाद दस्ता ही संस्था स्थापन केली, आंदोलकाची फौज. त्याचबरोबर त्यांनी कुलाबामधून नेतृत्व कोणी केलं? तर कुलाबामधून नेतृत्व नानासाहेब कुंटे, त्यांना दत्तात्रय काशीनाथ असं म्हटलं जातं. आणि महाडमधून कोणी केलं? तर नाना पुरोहित आणि मोहन दाहरिया यांनी. सातारामधून म्हटलं तर उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील हे 2-3 नावं तर ॲटलिस्ट लक्षात ठेवू शकता. क्रांतिसेन नाना पाटील, यशवंतराव चव्हाण. त्यानंतर पुण्यामधून धनंजयराव गाडगीळ यांच्यासोबत आणखी 2 नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता, केशवराव जेदे आणि शंकरराव देव. तर हे 1942च्या चळवळीमधले ठिकाण आणि नेते एवढं दिलेलं आहे. तर आजच्या लेसनमध्ये आपण एवढं पाहतो. यानंतर अजून काही महत्त्वाचे प्रश्न त्याचे उत्तर सुद्धा कव्हर करणार आहोत. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. अजय कुमार गोसावी. आज आपण आधुनिक भारताचा इतिहासामध्ये प्रश्नोत्तराची जी सिरीज आहे त्याचा दुसरा भाग कव्हर करतोय. ऑलरेडी आपण पहिला भाग कव्हर केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनमध्ये आता काय दिलेलं आहे? पहिली 2 विधानं दिलीत. ती 2 विधाने बरोबर की चूक हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे प्राथमिक शिक्षण मोफत करणारं देशातलं पहिलं संस्थान म्हणजे बडोदा संस्थान होय. आणि दुसरं विधान आहे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड पहिल्या अस्पृश्यता निवारक परिषदेचे
अध्यक्ष होते. तर याचे अचूक उत्तर आहे ही दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत. तर लक्षात राहू द्या, बडोदा संस्थाननं पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं होतं आणि ते देशातलं पहिलं संस्थान ठरलं होतं. आणि कोण होते अध्यक्ष, तर हे सयाजीराव गायकवाड. आणि सयाजीराव गायकवाड हे पहिली जी अस्पृश्यता निवारक परिषद झाली होती ना, त्या परिषदेचे अध्यक्ष होते. तर हे दोन्ही पॉईंट बरोबर आहेत. परीक्षेसाठी हे नक्की लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे कोणत्या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत: बहिष्कृत हितकारिणी सभा, त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मूक नाईक पाक्षिक आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. म्हणजे जवळजवळ सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला कशा दिसतात, आंबेडकरांच्या संदर्भामध्ये दिसतात. आता शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे ब्रीदवाक्य आहे किंवा हे महत्वाचं, तर हे आहे बहिष्कृत हितकारिणी सभेचं. आता बहिष्कृत हितकारिणी सभा म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की त्याची स्थापना कधी, तर 1924च्या आसपास. 1924 बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना होती आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु बहिष्कृत हितकारिणी सभेसाठी तुम्हाला सेक्रेटरी म्हणजे त्यांचे जे बहिष्कृत हितकारिणी सभेचे सचिव होते त्या सचिवांचं नाव आहे सीताराम शिवतरकर. ओके. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बहिष्कृत हितकारिणी सभा 1924ला स्थापना, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा त्याचं ब्रीदवाक्य, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचे सचिव म्हणजे सेक्रेटरी सीताराम शिवतरकर होते. हा पॉईंट ना परीक्षेसाठी महत्वाचा आहे. सीताराम शिवतरकर तुम्हाला लक्षात येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळं लक्षात राहील, परंतु त्याचे सचिव लक्षात ठेवा, ॲडिशनल माहिती तुम्हाला मिळते. आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य होते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, तर 2 विधानं दिली, त्या 2 विधानामधून आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे 1953 साली विधानसभेत संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाचा ठराव यशवंतराव मोहिते यांनी मांडला. कोणी मांडला? यशवंतराव मोहिते यांनी मांडला. दुसरं विधान आहे हा ठराव बहुमतानं मंजूर झाला. आता या दोन्ही विधानापैकी बरोबर विधान कोणतं आणि चुकीचं कोणतं, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. म्हणजे विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणाचा ठराव मांडला होता यशवंतराव मोहिते यांनी. कोणत्या साली मांडलाय? 1953 साली. म्हणजे मुंबई संयुक्त महाराष्ट्र आंदोलन त्याच्या इश्यूनुसार. आणि हा ठराव बहुमताने मंजूर झाला हे विधान चुकीचं आहे. आता 1953 साली जेव्हा तो ठराव मांडला होता तर या ठरावाला विरोध कुणी केला होता, तर विरोध केला होता मोरारजी देसाई यांनी. मोरारजी देसाई यांनी या ठरावाला विरोध केलेला होता. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी ना मुंबई महापालिकेमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता, हेही लक्षात ठेवा. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मुंबई महापालिकेमध्ये मांडला होता आणि तो मांडल्यानंतर 50 विरुद्ध 35 अशा मताने तो मंजूर झाला होता. म्हणजे विरोधात मध्ये सुद्धा 35 मतं पडलेली आहेत, ही लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. परत एकदा सांगतो, पहिलं काय लक्षात ठेवायचं, यशवंतराव मोहिते हे नाव लक्षात ठेवायचंय. का? तर 1953 साली त्यांनी विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाचा ठराव मांडला. त्याच्यानंतर आचार्य अत्रे यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं, त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता आणि तो 50 विरुद्ध 35 मताने मंजूर झालेला होता. आता जेव्हा विधानसभेमध्ये हा ठराव मांडण्यात आला होता संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाचा, त्याला विरोध कोणी केलाय, तर मोरारजी देसाई यांनी विरोध केलाय. हाही पॉईंट तेवढाच महत्वाचा आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बंगालच्या फाळणीबाबत तुम्हाला योग्य विधानं ओळखायची आहेत. आता पहिलं विधान आहे, या निर्णयानुसार दार्जिलिंग जिल्हा आसामला जोडण्यात आला. पहिलं विधान काय आहे, जो दार्जिलिंग जिल्हा आहे ना तर तो आसामला जोडण्यात आला. दुसरं विधान आहे, ढाका ही पूर्व बंगाल आसाम प्रांताची राजधानी निश्चित करण्यात आली. आणि तिसरं विधान आहे, या निर्णयाच्या विरोधी आंदोलनादरम्यान वंदे मातरम उच्चारणे हा राजकीय गुन्हा ठरवला गेला. आता या तिन्ही विधानापैकी तुम्हाला जर अचूक उत्तर ओळखायचं असेल तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. म्हणजे याच्यातलं पहिलं विधान हे चुकीचं ठरतं. का चुकीचं ठरतं, तर या निर्णयानुसार दार्जिलिंग हा जिल्हा आसामला जोडण्यात आला का, तर तो आसामला जोडण्यात आलेला नाही. दार्जिलिंग हा बंगालच्या फाळणीनुसार पश्चिम बंगालमध्ये कायम राहिलेला आहे, हे लक्षात घ्या. दार्जिलिंग हा आसामला जोडलेला नव्हता. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्हा कायम ठेवण्यात आला. दुसरं विधान बरोबर आहे, ढाका ही पूर्व बंगाल आसाम प्रांताची जी राजधानी निश्चित करण्यात आली. आणि वंदे मातरम उच्चारण सुद्धा राजकीय गुन्हा या कायद्यानुसार किंवा या फाळणी दरम्यान पुढे आलेला होता. त्यामुळे दुसरीत ब आणि क हे बरोबर आहे, अविधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर दार्जिलिंग हा पश्चिम बंगालमध्ये कायम ठेवण्यात आलेला होता. दुसरं म्हणजे आसामला जोडण्यात आलं काय, तर आसामला काय जोडलं हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आसामला चितगाव, ढाका आणि मालदा हे जिल्हे जोडण्यात आले. आसामला काय जोडण्यात आलं, चितगाव, ढाका
आणि मालडा, मालदा हे जोडण्यात आलेलं होतं. त्यामुळे हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा. चितगाव, ढाका आणि मालदा हे आसामला जोडण्यात आलं, परंतु दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमध्ये कायम ठेवण्यात आलेलं होतं. पूर्व बंगाल, आसाम प्रांताची राजधानी ढाका आणि वंदे मातरम राजकीय गुन्हा. ओके. एकदम सिंपल असा प्रश्न आहे, तो म्हणजे स्वातंत्र्य लढ्यादरम्यान कुका ही क्रांतिकारी चळवळ कोणत्या राज्यात कार्यरत होती? तर ती पंजाबमध्ये होती. आता कुणी सुरू केली होती ही चळवळ? गुरु रामसिंग यांनी पंजाब प्रांतामध्ये ही चळवळ सुरू केली होती. नामधारी शिका चळवळ किंवा त्याला कुका चळवळ असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ही जी कुका चळवळ आहे ना, सुरुवातीला फक्त धर्म सुधारणा किंवा धर्म आणि समाज सुधारणा या गोष्टीच्या संदर्भामध्ये होती, परंतु इंग्रजांच्या अत्याचाराच्या स्वरूपानं या चळवळीनं परत पुढचं रूप धारण केलं आणि ही चळवळ क्रांतिकारी बनलेली होती. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे प्रश्न असा आहे, तो विधान आहे, ते विधान कोणाचं ते ओळखायचं आहे. विधान आहे, लालाजी सारख्या नेत्याला ब्रिटिशांनी ठार करावे. हिंदी महिलाच्या वतीनं मी विचारते आहे की हिंदू तरुण जिवंत आहेत की मेलेत? तरुण पिढीपैकी असा कोण आहे का जो माझ्या आव्हानांचा स्वीकार करेल? असं विधान कोणत्या महिला नेत्यानं लाला लजपतराय यांच्या मृत्यूबाबत संताप व्यक्त केला होता? त्याच्यामध्ये एक कनकलता बरुआ, वासंती देवी दास, दुर्गा भाभी आणि कल्पना दत्त. तर हे तुम्हाला डेफिनेटली लक्षात ठेवावं लागेल. तर वासंती देवी दास यांनी हे विधान केलेलं आहे. आता वासंती देवी दास यांनी हे विधान केलं, लक्षात घ्या. वासंती देवी दास ह्या कोण होत्या? ज्या चित्तरंजन दास होत्या ना, चित्तरंजन दास यांच्या त्या पत्नी होत्या आणि लाला लजपतराय यांच्या मृत्यूबाबतचा निषेध व्यक्त करताना त्यांनी हे उपरोक्त विधान केलेलं आहे की लालाजी सारख्या नेत्याला ब्रिटिशांनी ठार करावी. हिंदू महिलांच्या वतीने मी तुम्हाला विचारते की हिंदी तरुण जिवंत आहेत का? तर असं विधान केलेलं आहे वासंती देवी दास यांनी. हे लक्षात ठेवा, चित्तरंजन दास यांच्या त्या पत्नी होत्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो, तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य काँग्रेसच्या व्यासपीठावरून प्रथम कोणी मागणी केली किंवा पहिल्यांदा कोणी नेत्यानं बोललं होतं? तर याचं दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी का फिरोजशाह मेहता? आता या ज्या प्रश्नाचं अचूक उत्तर बघितलं तर ते नामदार गोखले आहे. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ही मागणी काँग्रेसच्या व्यासपीठावरून पहिल्यांदा गोपाळकृष्ण गोखले यांनीच केली होती. कोणत्या अधिवेशनादरम्यान? तर 1905 साली जे अधिवेशन झालं होतं ते अधिवेशन होतं बनारस अधिवेशन. 1905 सालच्या बनारस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्या अधिवेशनामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी पहिल्यांदा मागणी केली होती ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. गोपाळकृष्ण गोखले किंवा नामदार गोखले यांच्या संदर्भात आणखी काय लक्षात ठेवू शकता? तर तुम्ही भारत सेवक समाज. काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? भारत सेवक समाज हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे परीक्षे दृष्टीने. त्यानंतर पुढचं विधान आहे, ते म्हणजे इंडियन होम रूल लीगच्या वतीनं अमेरिकेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी लोकमत अनुकूल बनावे म्हणून कोणते वृत्तपत्र चालवले जाईल? ऑप्शन आहेत फ्री इंडिया, यंग इंडिया, फ्रीडम का इंडियन ओपिनियन. आता या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 2, यंग इंडिया. इंडियन होम रूल लीगच्या वतीनं अमेरिकेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी लोकमत व्हावं म्हणून कोणतं वृत्तपत्र चालवलं जात होतं? त्या वृत्तपत्राचं नाव आहे यंग इंडिया. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं वृत्तपत्र आहे. आता या वृत्तपत्राचा पहिला अंक केव्हा प्रकाशित झाला? तो झाला होता जानेवारी 1918 मध्ये या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झालेला होता. त्यामुळे हे जरूर लक्षात ठेवा, यंग इंडिया इंडियन होम रूल लीगच्या वतीनं अमेरिकेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी लोकमत अनुकूल व्हावे म्हणून चालवलं गेलेलं वृत्तपत्र. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, महात्मा गांधी यांच्याविषयी योग्य विधान निवडायचे. 2 विधान आहेत. पहिलं विधान आहे, त्यांनी चंपारण्यामध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश मोडला. रौलट कायद्याचा निषेध म्हणून त्याने देशव्यापी हरताळाची घोषणा केली. आता या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत, लक्षात राहू द्या. आता हा जो चंपारण्यामध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारा जो आदेश होता ना, तो आदेश गांधीजींनी मोडला होता आणि या आदेश मोडल्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल केला गेला. परंतु हा खटला नंतर मागे घ्यावा लागला. त्याचं रिझन म्हणजे लोकांचा दबाव, लोकमताच्या दबावाखाली खटला मागे घेण्यात आला. आता चंपारण सत्याग्रह गांधीजींनी का केला होता? तर निळीचे मळवाले जे शेतकऱ्यावर अन्याय करत होते त्यामुळे त्यांनी हा सत्याग्रह केला होता. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे रौलट कायद्याविरुद्ध देशव्यापी हरताळाची घोषणा गांधीजींनी केव्हा केली होती किंवा कधी करायचं ठरवलं होतं? तर त्याची पहिली डेट होती ती म्हणजे 30 मार्च 1919 रोजी अशी हरताळ करण्याची घोषणा केली होती. परंतु ही तारीख नंतर हळूहळू पुढे ढकललेली आहे आणि ती होती 6/4/19 पर्यंत, म्हणजे 6 एप्रिल 1919 पर्यंत ही तारीख पुढे ढकललेली होती. त्यामुळे लक्षात ठेवा, हाही पॉईंट जाता. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे
14 ऑक्टोबर 1923 रोजी स्वराज्य पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कशाचा समावेश नव्हता? 4 विधानं दिली, त्यांना आपल्याला ओळखायचं आहे की यामध्ये कशाचा समावेश नव्हता. अगोदर आता आपण उलटं पाहूया, कशाचा समावेश होता ते बरोबर शोधत जाऊ. पहिलं आहे ते म्हणजे स्वराज्य पक्ष हा काँग्रेसचा अविभाज्य भाग आहे. तर हे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलंय की काय नव्हतं ते ओळखायचं आहे, म्हणजे कोणतं चुकीचं आहे ना ते आपल्याला शोधायचं आहे. स्वराज्य पक्ष हा काँग्रेसचा अविभाज्य भाग आहे. हे जो स्वराज्य पक्षाचा जाहीरनामा, निवडणूक जाहीरनामा डिक्लेअर झाला होता 14 ऑक्टोबर 1923 ला, त्यामध्ये होतं. दुसरं होतं, स्वराज्य पक्षाचे उद्देश सफल झाले नाहीत तर पक्ष कायदेमंडळाबाहेर पडून महात्मा गांधी यांच्या चळवळीत सामील होईल, हे सुद्धा त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं होतं. चौथं विधान बघा, स्वराज्य पक्ष हिंदुस्थानसाठी नवी राज्यघटना तयार करण्यासाठी मागणी करेल, हे सुद्धा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं. परंतु कोणत्या गोष्टीची तरतूद त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिली नव्हती, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 3 चुकीचा का आहे, तर सरकारद्वारे स्थापित समितीमध्ये स्वराज्य पक्ष सहभागी होईल म्हटले. तर असं ठरलं होतं, निवडणूक जाहीरनाम्यामध्ये डिक्लेअर करण्यात आलं होतं की सरकारद्वारे एखादी समिती जर स्थापन केली तर त्या समितीमध्ये स्वराज्य पक्ष त्यामध्ये स्थापन होण्यास किंवा त्यामध्ये सहभागी होण्यास नकार व्यक्त करल आणि त्याबाबत असंतोष व्यक्त सुद्धा आपला करल, अशा प्रकारचं धोरण ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे जो जाहीरनामा होता तोही महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी कोणती तरतूद नेहरू रिपोर्ट आणि जिना यांचा 14 कलमी कार्यक्रम यांच्यामध्ये समान होती? 3 विधानं दिलीत, आपल्याला ओळखायचं याच्यामध्ये कोणती 2 विधानं अशी आहेत की जी नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिना यांचा 14 कलमांचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये समान होती. त्यातलं पहिलं जे विधान आहे, भारत संघराज्यात्मक राज्य संस्था असेल, तर हे सुद्धा विधान दोन्ही ह्याच्यामध्ये होतं, नेहरू रिपोर्ट आणि जिना यांच्या 14 कार्यक्रमामध्ये. आणि तिसरं जे विधान आहे, सिंध प्रांत मुंबई प्रांतापासून स्वतंत्र असावा, हे सुद्धा विधान नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिना यांचा जो 14 कलमी कार्यक्रम होता या दोन्हीमध्ये होते. म्हणजे भारत संघराज्यात्मक राज्य संस्था असेल हेही विधान होतं आणि सिंध प्रांत मुंबई प्रांतापासून स्वतंत्र असावा हे होतं. परंतु अल्पसंख्याकासाठी स्वतंत्र जागा असाव्यात याबाबत नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिना यांच्याबद्दलची थोडीशी वेगळी मतं आहेत. काय वेगळी मतं आहेत ते आपल्याला पाहूया. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात अशी तरतूद कोणत्या ह्याच्यामध्ये होती, तर ही नेहरू रिपोर्टमध्ये तरतूद होती की अल्पसंख्याकांना वेगळ्या जागा असाव्यात. परंतु जिना यांच्या 14 कलमी कार्यक्रमामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की तर अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र जागा, राखीव जागा देण्याऐवजी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावेत, ही तरतूद होती. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे माहिती आहे का, तर नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिना यांच्या 14 कलमा कार्यक्रमामध्ये 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं लक्षात ठेवायचं आहे, अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा कुठं असाव्या, तर ते अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्या अशी तरतूद ही नेहरू रिपोर्टमध्ये होती. आणि जो जिना यांचा 14 कलमी कार्यक्रम होता त्याच्यामध्ये अशी तरतूद होती ती म्हणजे की अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत, ही जिनांचे जो 14 कलमी कार्यक्रम आहे याच्यात तरतूद होती. म्हणजे हे दोन्हीतला एक महत्त्वाचा डिफरन्स जो मी तुम्हाला इथं सांगितला आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मुस्लिम लीगच्या संदर्भामध्ये. तर 3 विधानं दिली, त्यांना आपल्याला ओळखायचं आहे की 3 विधानापैकी बरोबर विधान कोणतं आणि चुकीचं विधान कोणतं. पहिलं विधान आहे, 1909 साली अलीगड मुस्लिम विद्यापीठात मुस्लिम लीगची स्थापना झाली. दुसरं विधान आहे, 1930 सालच्या मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनात सर्वप्रथम स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडण्यात आली. आणि तिसरे विधान आहे, मोहम्मद अली जिना हे 1930 सालच्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता दिलेल्या प्रश्नामधून अचूक उत्तर कोणतं जर असेल तर त्याचा पर्याय क्रमांक 2 म्हणजे पर्याय 1 नंबरवालं फक्त ब हे विधान बरोबर आहे. पहिलं विधान सुद्धा चूक आहे. आता लक्षात घ्या, मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली झाली, बरोबर आहे, परंतु अलीगड मुस्लिम विद्यापीठात झालेली नाही आहे. मुस्लिम लीगची स्थापना ढाकामध्ये झालेली आहे. ढाकामध्ये 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं ठरतं अलीगड मुस्लिम विद्यापीठ दिल्यामुळं. दुसरं विधान बरोबर आहे, कारण 1930 सालच्या जो मुस्लिम लीगचं अलाहाबाद अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडण्यात आली होती 1930च्या मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनाचं. आणि ह्या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे तिसरे विधान सुद्धा चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर मोहम्मद अली जिना नसून तिथं मोहम्मद इक्बाल हे काय होते, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे अली जिनाच्या ऐवजी मोहम्मद इक्बाल असं असतं तर ते विधान बरोबर ठरलं असतं. म्हणजे तुम्हाला 2-3 गोष्टी मुस्लिम लीगबद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय विल रिपीट अगेन. 1906 मुस्लिम लीगची स्थापना ढाक्यामध्ये.
1930ला मुस्लिम लीगचा अलाहाबाद अधिवेशन भरलं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोहम्मद इक्बाल आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडण्यात आलेली होती. तिन्हीच्या तिन्ही पॉईंट डेफिनेटली लक्षात ठेवा, परीक्षेसाठी मुस्लिम लीगवर हा पॉईंट महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य देतेवेळी घटना परिषदेचे कार्य सुरळीत पार पाडावे म्हणून ब्रिटिशचे पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी लंडन परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत खालीलपैकी कोण उपस्थित होते? आता एक लक्षात घ्या, हे तुम्हाला पॉईंट माहीत असेल तर डेफिनेटली योग्य चांगला आहे, किंवा जर माहीत नसेल तर नक्की लक्षात घ्या. लंडन परिषद अशी आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेला मोहम्मद अली जिना होते, नेहरू होते, सरदार वल्लभभाई पटेल होते आणि लियाकत अली खान हे चारीच्या चारी महत्त्वाचे मोठे नेते उपस्थित होते. परंतु ही जी लंडन परिषद आहे, ही लंडन परिषद अयशस्वी ठरली. त्याचं रिझन एक आहे, ते म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं, जी मुस्लिम लीग आहे, ज्या घटना समितीमध्ये लीग नाही, अशी घटना मुस्लिमावर बंधनकारक नाही, अशा प्रकारची जी आश्वासन आहे ना, हे ब्रिटिशांनी मुस्लिम लीगला दिलं. त्याच्यामुळे ही परिषद असफल ठरलेली आहे. त्यामुळे परीक्षेसाठी लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, तर लंडन परिषद अशा प्रकारे आयोजित करण्यात आली होती ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या अगोदर घटना परिषदेचं कार्य सुरळीत पार पाडावं म्हणून, आणि आयोजित केली होती ब्रिटिशचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी. आणि याच्यामध्ये मोहम्मद अली जिना होते, पंडित नेहरू होते, सरदार वल्लभभाई पटेल होते आणि लियाकत अली खान हे सर्वच्या सर्व बडे नेते याच्यामध्ये सहभागी झालेले होते. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आझाद हिंद सेनेच्या काही ब्रिगेडना भारतीय नेत्यांची नावे देण्यात आली. पुढीलपैकी कोणत्या नेत्याचं नाव आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेडला दिलेलं नाही? पंडित नेहरू, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस का सरदार वल्लभभाई पटेल? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव याला देण्यात आलेलं नव्हतं. म्हणजे जे चार आझाद हिंद सेनेचे चार महत्त्वाचे ब्रिगेड होते, त्यामध्ये पंडित ब्रिगेड होतं, चंद्रशेखर आझाद यांच्या नावाचं ब्रिगेड होतं म्हणजे नेहरू ब्रिगेड म्हटलं जातं. त्यानंतर आझाद ब्रिगेड होतं चंद्रशेखर आझाद यांच्या नावावरनं, सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरनं सुभाष ब्रिगेड होतं आणि दुसरे एक नाव होतं ते म्हणजे गांधी ब्रिगेड. म्हणजे अशी चार ब्रिगेड महत्त्वाची होती, त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा समावेश नव्हता.